हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. आज आपण अध्याय नंबर 14 प्रारंभ करणार आहोत. अध्याय नंबर 13 मध्ये आपण एक चित्र बघितलं होतं भौतिक जगाच्या वृक्षाचं, राईट? तर तुम्हाला आठवत असेल तर कोणाला आठवते काय बघितलं होतं आपण? अध्याय नंबर 13च्या श्लोक नंबर, जर तुम्हाला आठवत असेल तर 21 आणि 22 या दोन श्लोकांमध्ये आपण बघितलं होतं ते भौतिक जग हे कशा प्रकारे एका वृक्षाप्रमाणे मानलं गेलेलं आहे. आठवते कोणाला काही? बोला पटकन. अध्याय 13 मधले 21 आणि 22 म्हणजे बीज आहेत. येस, वृक्षाचे बीज आहेत, बरोबर. देन नेक्स्ट वृक्षाचं बीज आहे, मग ते पेरल्यावरती झाड तयार होईल, राईट? अध्याय 14 म्हणजे पाणी आहे, म्हणजे प्रकृतीचे 3 गुण हे सगळं. या झाडाला, वृक्षाला पाणी भौतिक प्रकृतीचे 3 गुण देतात, राईट? त्यानंतर या झाडावरती फांदे आहेत. अध्याय 16 म्हटलं आहे. 16 आणि 17 वरच्या फांद्या आणि खालच्या फांद्या, बरोबर आहे. डिवाइन डेमोनिक नेचर, श्रद्धावाले आणि अश्रद्धावाले, आणि याच्या मधली कॅटेगरी पूर्ण वृक्ष अध्याय नंबर 15 मध्ये आहे डिस्क्रिप्शन, आणि पूर्ण वृक्षाची समरी अध्याय नंबर 18 मध्ये आहे, राईट? तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे अध्याय नंबर 13च्या बिगिनिंगला, सॉरी मध्यभागी. मग आता ह्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 14 मध्ये आपण बघणार आहोत भौतिक प्रकृतीमध्ये हे जे वृक्ष आहे, या वृक्षाला पाणी कसं देण्यात येतं, आणि पाणी देण्याकरता प्रकृतीचे 3 गुण हे कारणीभूत असतात. तर या 3 गुणांचं वर्णन या अध्यायामध्ये येईल, भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये. तुम्ही गीतेमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी प्रकृतीचे 3 गुण म्हणून हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल. प्रकृतीचे 3 गुण, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. मग एक्झॅक्टली प्रकृतीचे 3 गुण काय आहेत, हे कशा प्रकारे आपल्या भौतिक अस्तित्वाचं कसं पालन पोषण करतात, याचं विवरण या अध्यायामध्ये येणार आहे, 14व्या अध्यायामध्ये. या अध्यायामध्ये टोटल 27 श्लोक आहेत. या चॅप्टरचा ब्रेकअप लिहून घ्या. श्लोक नंबर 1 ते 13 हा पहिला सेक्शन आहे. त्याच्यामध्ये बद्ध जीव प्रकृतीच्या गुणांद्वारे कसा बद्ध होतो ही माहिती आहे. श्लोक नंबर 1 ते 13 बद्ध जीव कशा प्रकारे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध होतो, हे श्लोक नंबर 1 ते 13 मध्ये दिलेलं आहे. बद्ध जीव कशा प्रकारे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध होतो. त्यानंतर श्लोक नंबर 14 ते 18 याच्यामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रभाव काय असतो हे सांगितलेला आहे. श्लोक नंबर 14 ते 18 प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रभाव काय असतो ते. त्यानंतर 19 ते 27 हा लास्ट सेक्शन आहे. याच्यात सांगितलेलं आहे की प्रकृतीच्या 3 गुणांना आपण कशा प्रकारे मात करू शकतो. प्रकृतीच्या 3 गुणांना आपण कशा प्रकारे मात करून पुढे जाऊ शकतो. श्लोक नंबर 19 ते 27 अशा प्रकारे हे 3 सेक्शन आहेत या अध्यायामध्ये. त्यातील पहिला सेक्शन आपण आज बघूया, श्लोक नंबर 1 ते 13. त्याचे पण विभाग पडतात, तुम्हाला पाहिजे लिहून घ्या. श्लोक नंबर 1 ते 2 मध्ये 1 ते 13 विभाग आहेत, सब सेक्शन्स आहेत. श्लोक नंबर 1 ते 13 मध्ये 1 ते 2 मध्ये आहे या अध्यायामध्ये दिलेल्या ज्ञानाची स्तुती, राईट? ग्लोरिफिकेशन ऑफ दिस नॉलेज. 1 ते 2 अध्यायामध्ये दिलेल्या ज्ञानाची स्तुती. 3 ते 4 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जीव
भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये कसा येतो? श्लोक नंबर 3 ते 4. जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये कसा येतो? 5 ते 9 प्रकृतीचे गुण कशा प्रकारे जीवात्म्याला बांधतात या जगामध्ये. प्रकृतीचे 3 गुण जीवात्म्याला कशा प्रकारे बांधतात श्लोक नंबर 5 ते 9 मध्ये दिलेला आहे. आणि 10 ते 13 मध्ये माहिती आहे की आपल्यावरती कुठल्या प्रकृतीच्या गुणाचा प्रभाव आहे हे कसं माहीत करावं. 10 ते 13 मध्ये आपल्यावरती प्रकृतीच्या कुठल्या गुणाचा प्रभाव आहे कसं माहीत करावं ही माहिती श्लोक नंबर 10 ते 13 मध्ये आहे. राईट. सो 1 ते 2, 3 ते 4, 5 ते 9 आणि 10 ते 13 हा पहिला सेक्शन आहे 1 ते 13चा. 1 ते 2 या ज्ञानाची स्तुती या अध्यायात दिलेली आहे. 3 ते 4 जीवात्मा भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये कसा येतो. 5 ते 9 प्रकृतीचे गुण कशा प्रकारे जीवात्म्याला बांधतात. आणि 10 ते 13 आपल्यावरती कुठल्या प्रकृतीचा गुण कार्य करत आहे कसं जाणावं आपण. राईट. सो एकदम बिगिनिंग करताना श्लोक नंबर 1 ते 2 भगवंत ऍक्च्युली या अध्यायामध्ये सर्वप्रथम या ज्ञानाची स्तुती करतात. या अध्यायात जी माहिती देणार आहेत अध्याय नंबर 14 मध्ये. वाचा गोपीगण माताजी श्लोक नंबर 1. गुणत्रय विभागयोगो श्री भगवान उवाच परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गतः. श्री भगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानाचे परम उत्तम ज्ञान सांगतो जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थोडा इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून, तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येईल. ठीक आहे, तर ते येतच राहील, त्याला काही इलाज नाहीये. हरे कृष्ण. सो अध्यायाचं टायटल आहे गुणत्रय विभाग योग. यालाच म्हटलेलं आहे प्रकृतीचे 3 गुण. राईट. त्रिगुणमय माया. तर प्रथम श्लोकामध्ये भगवंत या अध्यायाला बिगिन करतात. तर ह्या अध्यायाचं आणि मागच्या अध्यायाचं कनेक्शन काय तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी. मागच्या अध्यायाच्या श्लोक नंबर 13 मध्ये 21-22 मध्ये जे बीज दिलेलं आहे वृक्षाचं, त्या वृक्षाची वाढणी पाणी देण्याने होईल. राईट. आणि ते पाणी म्हणजे प्रकृतीचे 3 गुण जे या अध्यायामध्ये दिलेले आहेत. तर भगवंत सुरुवात करताना म्हणतात परम भूयम प्रवक्ष्यामि. प्रवक्ष्यामि म्हणजे मी तुला पुन्हा सांगेन. कुठलं ज्ञान? जे मी तुला ऑलरेडी दिलेलं आहे, दिव्य ज्ञान. म्हणजे ऍक्च्युली भगवंताने हे जे ज्ञान आहे ऑलरेडी दिलेलं आहे. बऱ्याच अध्यायामध्ये छोट्या सेक्शन्स मध्ये भगवंताने ऑलरेडी सांगितलेलं आहे प्रकृतीचे 3 गुण कसे आपल्यावरती कार्य करतात ते. मग त्याला भगवंत पुन्हा इथे रिपीट करतायत थोड्या विस्तारामध्ये. आणि भगवंत म्हणतात हे ज्ञान काय आहे? उत्तम आहे. श्री भगवान म्हणाले आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. राईट. म्हणजे हे जे नॉलेज आहे ते भगवंताने ऑलरेडी बोललेले आहेत मागील अध्यायांमध्ये. म्हणून त्याला ते म्हणतात तुला पुन्हा सांगेन. शब्द तिथे आहे, आणखीन पुन्हा सांगेन तुला. राईट. आणि हे ज्ञान काय आहे? सर्वात उत्तम ज्ञान आहे. मग तुम्ही म्हणाल की अगोदर सांगितलेलं ज्ञान उत्तम नाहीये का? नाही, ते पण उत्तमच आहे. त्याला पुन्हा रिपीट करतात आणि म्हणतात की ते जे ज्ञान तुला दिलेलं आहे उत्तम ज्ञान मी तुला ते पुन्हा सांगणार आहे. राईट. की भौतिक प्रकृती कशा प्रकारे कार्य करते. आणि इथे हा शब्द वापरलेला आहे मुनय. म्हणजे हे ज्ञान जाणल्याने मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे, भक्तांना नव्हे. तुम्ही म्हणाल की मग आम्हाला परमसिद्धी नको का? सो बेसिकली हा सेक्शन जो आपण स्टडी करतोय तो ज्ञानयोग सेक्शन आहे. आणि ज्ञान घेणारे मुनी असतात, भक्त नसतात. तुम्ही म्हणाल की भक्त ज्ञान घेत नाहीत का? भक्त पण ज्ञान घेतात, पण भक्त ऍक्च्युली जास्त अनालिसिस करत नाहीत, एक्झॉस्टिव्ह नॉलेजच्या चक्करमध्ये पडत नाहीत. त्यांना एकदा कळलेलं आहे की माया आहे, यातनं आपल्याला मुक्त व्हायचंय, मग चला मुक्त व्हायचंय. बरोबर आहे. मग उरलेला वेळ आपण हरिनाम संकीर्तन करून मुक्त व्हायचं असतं. हरे कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे. आता जरुरी नाहीये की प्रत्येक गोष्टीला तुम्ही एकदम विस्तारामध्ये अनालिसिस करणं जरुरी आहे. जरुरी नाहीये. तुमच्याकडे वेळ असेल तर करा. जस्ट लाईक तुम्हाला जर से फॉर एक्झाम्पल ते म्हणतात ना, जर तुम्हाला माहित पडलं असेल की तुम्हाला एक मच्छर चावला आणि तुम्हाला मलेरिया झाला, तर तुम्ही शोधत नाही बसणार कुठल्या मच्छरने चावलेला आहे. तुम्हाला कळलेलं आहे की मलेरिया झालेला आहे, औषध घ्यायचं गपचूप आणि मग ठीकठाक व्हायचं आणि आपल्या कामाला लागायचं. मग ज्ञानी कसे असतात? ज्ञानी लोकांना जास्त इंटेलेक्च्युअल खुजली जास्त असते. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही करा. पण असं नाही की दिवसभर तुम्हाला अनालिसिस करण्यामध्येच वेळ गेला आणि मग शेवटला चॅन्टिंगच तुम्हाला करायला वेळ भेटला नाही. मग तुम्ही ऍक्च्युली जो उद्देश आहे तो तुम्ही मिस केलात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की ऍक्च्युली ज्ञानी जे आहेत त्यांना परमसिद्धी प्राप्त होते. राईट. याचा अर्थ असा नाही की भक्त याचा अभ्यास करत नाहीत. आपण पण अभ्यास करतो. प्रकृतीच्या 3 गुणांचा आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा आपण अभ्यास करतोय इथे, आणि आपल्याला तेवढंच आवश्यक आहे. राईट. कारण हे कन्क्लुजन जेव्हा ह्या अध्यायाचा सार येईल ना 27व्या श्लोकामध्ये, भगवंत म्हणतील की ऍक्च्युली या प्रकृतीच्या 3 गुणांना जर पार करायचं असेल तर तुला माझी भक्ती करावी लागेल. शेवटी भगवंत तेच म्हणतात. शेवटी ज्ञानी लोकांना पण भक्तीच करावी लागते. भक्त तर ऑलरेडी भक्ती करत असतातच, पण इव्हन ज्ञानी सुद्धा त्यांना पण भक्ती केल्याशिवाय या प्रकृतीच्या 3 गुणांतनं मुक्ती प्राप्त होणार नाहीये. राईट. म्हणून भक्त लोकांना पहिल्यापासून माहिती असतं की कन्क्लुजन काय आहे? भक्ती आहे. सो जस्ट लाईक वेगवेगळ्या स्तरावरचे भक्त वेगवेगळ्या स्तरावर भक्ती करतात. भक्त म्हणण्यापेक्षा साधक. तुम्ही हे नेहमी ऐकलं असेल. सो देर इज फिअर, ड्युटी, डिझायर आणि लव्ह. राईट. काही लोक घाबरून भक्ती करतात भगवंतांची की बाबा मी भक्ती केल्यानंतर माझं नुकसान होईल. काही लोक आपली ड्युटी म्हणून करतात. चलो भाई दीक्षा ले लिया तो क्या करेंगे, अभी ड्यूटी है अपना, 16 माला करना है, 4 नियम पालन करना है, थोड़ा सा बुक रीडिंग करना है, ड्यूटी है. काही लोक डिझायरच्या लेवलवर करतात की चलो करने की इच्छा हो रही तो कर लेते हैं. पण याच्याही पलीकडे असतं प्रेमाच्या म्हणजे प्रेम आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्याला प्रेम करायचंय म्हणून मला भक्ती करायची. राईट. सो त्याच्याकरता नॅचरल बनतं, स्पॉन्टेनियस बनतं. जसं आई असते मुलाची सेवा करते, त्याच्यामध्ये फिअर नसते किंवा ड्युटी नसते किंवा डिझायर नसते, त्याच्यामध्ये प्रेम असतं. प्रेम आहे म्हणून आई स्पॉन्टेनियसली सेवा करते. जर सांगायची गरज पडत नाही की तुला 6 वाजता उठावं लागेल, तुझी ड्युटी आहे 6 वाजता उठायची, किंवा तू उठली नाहीस तर तू काय असं काय त्याच्यामध्ये सांगायची गरज पडत नाही. बिकॉज दॅट इज व्हेरी नॅचरल फॉर अ मदर. त्याच प्रकारे या भौतिक जगामध्ये जेव्हा आपण अटकलेलो आहोत आणि आपण जेव्हा ज्ञान घेतो भगवंतांकडून की आपण कशा प्रकारे अटकलेलो आहोत या जगामध्ये, आणि आता हे जे अध्याय आहेत, अध्याय नंबर 13, 14 किंवा 15, 16, 17, हा जो सेक्शन आहे पूर्ण ज्ञानयुगाचा, याच्यामध्ये हीच माहिती भेटते की आपण कशा प्रकारे या जगामध्ये अटकलेलो आहोत. राईट. हे अनालिसिस आहे, एक्झॉस्टिव्ह अनालिसिस आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. आणि आपण जर एक श्लोक घेतला तर एक क्लासमध्ये एक श्लोकच होईल. नाशिकमध्ये करतात ना शिष्टाष्टकम प्रभू, त्यांनी केलेलं आहे ऑलरेडी. चालू आहे वाटतं अजून भगवद्गीता नाशिकमध्ये. बुधवारी कधी ते करतात ते. तर ते एक्झॉस्टिव्ह म्हणजे त्याला एंड नाहीये, किती पण करू शकता तुम्ही अनालिसिस. राईट. पण ऑफकोर्स आपला सिलेबस ऑलरेडी सेम आहे, लिमिटेड आहे, आणि ऑलरेडी ऍक्च्युली आपण ऑलरेडी ओव्हर टाइम आहोत, त्यामुळे आपण कंट्रोल करतो. नाही तर अदरवाईज फॉर डिस्कशन सेक इट इज अ व्हेरी डिटेल डिस्कशन की आपण या जगामध्ये कसे बद्ध झालेलो आहोत. तर भगवंतांनी आपल्याला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. मग जेव्हा आपल्याला कळतं की अरे मी या जगात कसा फसलेलो आहे आणि यातनं बाहेर निघायचं असेल मला, तर भगवंतांच्या भक्तीशिवाय मार्ग नाहीये. म्हणून अध्याय नंबर 13 बघा किंवा 14 बघा किंवा 15 बघा, सगळीकडे कन्क्लुजन एकच निघेल की भक्ती करायची आहे. म्हणजे ज्ञान सेक्शन मध्ये पण ही माहिती आहे की आपल्याला भक्ती केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही आपण. राईट. म्हणून ठीक आहे, मग काही लोकांना अनालिसिस करून कळतं की अरे मी अशा प्रकारे या जगात फसलेलो आहे, मग यातनं मला बाहेर निघायचं आहे. मग ठीक आहे, ज्या प्रकारे लोक फिअर, ड्युटी, डिझायर, लव्ह या लेवलवरती भक्ती करतात, तर ह्या लेवलवरती पण काही लोक असतात जे ज्ञानी प्रकारचे लोक असतात, जे अनालिसिस करतात. त्यांना कळतं की मी या जगात फसलेलो आहे, मला यातनं बाहेर पडलं पाहिजे, आणि म्हणून ते भक्ती करायला प्रारंभ करतात. राईट. सो लाईक दॅट हा सेक्शन आहे. आणि भगवंतांची प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितच आहेत. प्रभुपाद लिहितात
श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांचे विशद वर्णन केलेले आहे. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करीत आहेत. मनुष्याने जर अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्तियोगाचे ज्ञान होईल. राईट. मग बघा प्रभुपाद काय म्हणतात, जर तुम्ही याला व्यवस्थित तात्विक पद्धतीने जाणून घेतलं तर तुम्हाला कसलं ज्ञान होईल? ज्ञानयोगाचं ज्ञान होणार नाही, तुम्हाला भक्तियोगाचं ज्ञान होणार आहे. तुम्हाला भक्तीच कळणार आहे. आणि ते दिलेलं आहे जे आपण डिस्कस केलं मग. 13व्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावानेच ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक झंझावातून मुक्त होऊ शकतो. राईट. अमानित्वम अदंबित्वम ते तुम्ही जे स्टडी केलं होतं श्लोक नंबर 8 ते 13 सिरीज, बिगिनिंग कुठनं होते? अमानित्वम अदंबित्वम. राईट. असेही स्पष्ट करण्यात आले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. बरोबर आहे. हे तुम्ही नेहमी ऐकत आलेला आहात. मग आता तुम्ही जे नेहमी ऐकत आलेला आहात तुम्हाला आता त्याचं विशद वर्णन याच्या अध्यायामध्ये भेटेल की तुम्ही कसे गुंतलेले आहात. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर चॅप्टर इंटरेस्टिंग आहे. आणि इव्हन भक्तियोगी सुद्धा यांना सुद्धा हे जाणणे जरुरी आहे की आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या गुणांमध्ये भक्ती करत असतो. कोणी राजसिक स्तरावरती भक्ती करतं, कोणी तामसिक स्तरावरती भक्ती करतं, कोणी सत्वगुणी स्तरावरती भक्ती करतं. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात आता या अध्यायात ते गुण कोणते आहेत, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात याचे वर्णन भगवंत करतात. या अध्यायामध्ये वर्णिलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायामध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतात. मग तुम्ही म्हणाल की म्हणजे भक्तियोगाचं ज्ञान काय श्रेष्ठ नाहीये का? अध्याय नंबर 7 ते 12 मध्ये दिलेलं. अहो तेच ज्ञान भगवंत इथे रिपीट करतायत. फक्त इथे कसं सांगतायत की तू कसा फसला आहेस आणि तुला कशी भक्ती करावी लागेल. चेंज नाहीये काही. हे ज्ञान जाणून घेतल्याने अनेक महान ऋषी मुनींनी सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठ लोकात प्रविष्ट झाले आहेत. आता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्ट रूपात सांगत आहेत. राईट. आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञान मार्गापेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे. यावरून हे अपेक्षित आहे की जो हा 14वा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते. सो आपण ऍक्च्युली बरेचसे कसे आहोत ना, आधुनिक शिक्षण घेतलेले लोक आहोत. आधुनिक शिक्षण म्हणजे स्वतःला जास्त शहाणा समजणे. बरोबर आहे. म्हणजे गरजेपेक्षा, म्हणजे मला ना सगळं येतं आणि मी फार स्मार्ट आहे, मी एक्सपर्ट आहे. मग भगवान म्हणतात ठीक है, आप अगर इतने स्मार्ट हो, एक्सपर्ट हो, तो लेट अस एनालाइज दिस चैप्टर. ये चैप्टर का एनालिसिस करो, मजा आएगा आपको एनालिसिस करने में. आणि बऱ्याच भक्तांना आवडतं ऐसा टेक्निकल एनालिसिस करने में, अच्छा लगता है उनको. अगर उनको सिंपल बोलते हैं चैंटिंग करो, मजा नहीं आता है. बोलेंगे देखो ये ऐसा होता है, ये ऐसा होता है, ऐसा होता है, फिर ऐसे ऐसे निकलने का, यहाँ से बाहर ऐसे निकलने का, यू नो. तो पीपल लाइक दैट. भगवान मतलब ठीक है, आप अगर अपने आप को बहुत स्मार्ट समझते हो तो कोई बात नहीं, इस अध्याय को बड़े स्मार्टली स्टडी करो और इस अध्याय को बड़े स्मार्टली स्टडी करके समझो कि किस तरह से आप जगत में बद्ध हो गए हो और फिर निकलने की कोशिश करो. राइट. अशा प्रकारे पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की देखो ये जो ज्ञान है बहुत इंपॉर्टेंट ज्ञान है, बहुत जरूरी है, जिससे बड़े बड़े मुनि इस जगत से मुक्त हो गए हैं. और हम भी काइंड ऑफ एक तरह से मुनि है. हम लोग इतने एक्सपर्ट नहीं बट हम अपने आप को मुनि समझ लेते, चलो कोई बात नहीं. सो देन मग पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात श्लोक नंबर 2 मध्ये वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 2. प्रीती गोविंद माताजी. हरे कृष्ण. काय झालं, माईक फ्रीज झालं त्यांचं. उज्ज्वला का? हरे कृष्ण. दंडोत प्रणाम. हा वाचा. दंडोत प्रणाम. हा. इदं ज्ञानमुप्राशित मम साधर्म्य मागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यवर्थन्ति च. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतः सारख्या तीव्र स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. हरे कृष्ण. सो बेसिकली भगवद्गीता म्हणजे कुठेही तुम्हाला जरी असं आलं की ज्ञान योग किंवा कर्मयोग, आयडियली भक्तीच आहे ती. फक्त कर्मयोगामधनं कशी भक्ती बाहेर पडते ते सांगण्यात आलेलं आहे कर्मयोग सेक्शन मध्ये अध्याय नंबर 1 ते 6.
ज्ञान योगामध्ये ज्ञान योगातनं कशी तुम्ही भक्ती प्राप्त करू शकता ही माहिती शेवटच्या 6 अध्यायांमध्ये आहे. आणि भक्ती योगामध्ये तर भक्तीच आहे, राईट. तर आता इथे भगवंत म्हणतात या ज्ञानामध्ये स्थिर होऊन, आणि विशेष शब्द वापरलेला आहे, इदम ज्ञानम उपाश्रित्य. उपाश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन. इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यम, राईट. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन, या ज्ञानाचा आश्रय घेऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची म्हणजे तो काही ईश्वर बनणार नाही, पण तो प्रकृतीच्या 3 गुणांच्या पार जाऊन शुद्ध सत्वामध्ये स्थित होईल, राईट. सो इथे भगवान म्हणतात अशा प्रकारचं नॉलेज जेव्हा आपण घेतो म्हणजे बघा लक्षात ठेवा, आध्यात्मिक ज्ञान घेणे किंवा आध्यात्मिक नॉलेज घेणे म्हणजे त्या नॉलेजचा आश्रय घेणे, बरोबर आहे. बऱ्याचदा आपली संकल्पना कशी असते की आपण जे शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करून आलेलो आहोत, शाळा कॉलेज आपल्याला काय शिकवते, ओके मी 5वीची परीक्षा पास झालो, मी 10वीची परीक्षा पास झालो, मी 12वीची परीक्षा पास झालो, त्यानंतर मी जे काय असेल ते बॅचलर डिग्री पूर्ण केली, त्यानंतर मी मास्टर डिग्री पुरी केली. म्हणजे त्याचा अहंकार जो असतो तो वाढत जातो. शेवटला तो म्हणतो आय एम नाव मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, आय एम नाव मास्टर ऑफ फिजिक्स, सायन्स, व्हॉट एव्हर. म्हणजे भौतिक ज्ञानामध्ये व्यक्ती स्वतःला काय समजतो, नाव आय एम मास्टर, म्हणजे मी त्याच्यावरती प्रभुत्व जमवलेलं आहे, बरोबर आहे. पण आपल्याकडे असं सांगता येत नाही. इथे आपण काय सांगतो, आय एम सर्वंट ऑफ हरे कृष्ण, नॉट मास्टर ऑफ. इथे आपण मास्टर ऑफ म्हणत नाही, कारण आपण इथे मास्टरी करायला आलो नाहीये, बरोबर आहे. सो आयडियली बाहेर तुम्ही सगळ्या ज्या डिग्री असेच दिलेल्या, M.Com, M.Tech, MBA, MBBS, वॉट एव्हर सगळ्यांकडे मास्टर झालं, मास्टर. कुठे लावलं नाहीये दास, राईट. मग इथे भक्तीमध्ये आल्यावरती सुद्धा इथे आपल्याला काय करायचंय, आपल्याला मास्टर ऑफ स्पिरिच्युअल नॉलेज नाही बनायचंय, आपल्याला बनायचंय सर्वंट ऑफ स्पिरिच्युअल नॉलेज. मी आध्यात्मिक ज्ञानाचा काय आहे, दास आहे. कारण आध्यात्मिक ज्ञान सुद्धा कोण आहे, साक्षात कृष्ण आहेत. आता आपण जे अभ्यास करतोय ते कृष्ण आहेत, आपण त्यांचा मास्टर कसं बनणार, शक्यच नाहीये. कारण आपली स्वभावस्थिती नाहीच ती, जिवेर स्वरूप आहे कृष्ण नृत्य दास. आपण आध्यात्मिक ज्ञान किंवा भगवद्गीता ही भगवंतापासून अभिन्न आहे. आपण भगवद्गीतेचे दास आहोत, भगवद्गीतेचे आपण मास्टर नाही आहोत. म्हणून ही जी संकल्पना आहे, हा विशेष शब्द वापरलेला आहे, उपाश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन. म्हणजे बेसिकली जेव्हा आपण कधी प्रवचन ऐकायला बसतो गुरु महाराजांचं किंवा वरिष्ठ वैष्णवांचं, आपण तिथे त्या ज्ञानाचा आश्रय घ्यायला बसतो. आश्रय कोण घेतो, ज्याला आश्रयाची गरज आहे, बरोबर आहे. ज्याला आश्रयाची गरज नाहीये तो आश्रय घ्यायला बसत नाही, तो तिथे एंटरटेनला बसतो. एक तर एंटरटेनमेंट करायला किंवा चुका काढायला. तुला माहिती आहे काय काय चूक आहे त्यांच्या बोलण्यामध्ये, बघ किती मिस्टेक, ग्रामरमध्ये मिस्टेक आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये मिस्टेक आहे, सो. पण ऍक्च्युअली ज्याला आश्रय घ्यायचा तो आश्रय घ्यायला बसतो. भले चुका असतील पण ते म्हणत असतील मध्येच की अरे चॅन्टिंग करना चाहिए, हमको इसेन्स उठाना है ना. प्रवचनामध्ये हजारो चुका असू शकतात, ग्रॅमॅटिकल चुका असू शकतात किंवा कधी काही फिलॉसॉफिकल पॉइंट्स मागे पुढे होत असतील. बट इफ द इसेन्स इज देअर, की तुम्हाला शेवटला सांगितलं जात असेल की तुम्हाला चॅन्टिंग करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही यशस्वी झालात ते ज्ञान घेण्यामध्ये. सो लाईक दॅट आपल्या भौतिक जगामध्ये ही संकल्पना आहे की मी विजेता आहे. जसं तुम्ही कधी अगोदर तुम्ही ते वृत्तपत्रामध्ये येणारे हे सॉल्व्ह केले असतील, कोडे सॉल्व्ह केले का तुम्ही न्यूजपेपरमध्ये, आणि लोक म्हणतात मी कोड सॉल्व्ह केलं. बघितलं एक मिक्सर भेटला मला कोणाला भेटलं का मिक्सर, ते पेपरमध्ये आले जयपान मिक्सर, हे कोड सोडवा आणि मिक्सर मिळवा, राईट. तर लोकांना वाटतं यस मी सॉल्व्ह केलेलं आहे, किंवा लोक म्हणतात आय क्रॅक्ट IIT JEE किंवा IIM एक्झाम, आय क्रॅक्ट म्हणजे मी तोडून काढलं. तर इथे तुम्हाला तोडून काढायचं नाहीये काही, इथे आपण तोडून काढायला आलो नाहीये, आपण इथे आश्रय घ्यायला आलेलो आहोत. सो बेसिकली हा जो संपूर्ण प्रॉब्लेम आहे भौतिक जगामध्ये, स्पेशली जेव्हा आपण आध्यात्मिक लाईन मध्ये येतो, भौतिक जगामधनं आपली टेंडन्सी आहे ईश्वर भाव म्हणजे मैं जानता हूं सब कुछ और मैं मालिक हूं, मैं मास्टर हूं. हा जो ईश्वर भाव आहे, इंटेलेक्चुअल सुप्रिमेसी,
किंवा बौद्धिमत्ता जास्त असणे या भावाने जेव्हा आपण शास्त्रावरती अभ्यास करायला येतो तेव्हा शास्त्र आपल्याला आश्रय देत नाहीत. बेसिकली काय होतो, यू मे बिकम मास्टर ऑफ भगवद्गीता बट ऍक्च्युली मग तुम्ही भौतिक जगातनं पार होऊ शकत नाही, कारण आपण मास्टर ऑफ भगवद्गीता कधी बनवू शकत नाही. राईट, आपल्याला भगवद्गीतेचा दास बनायचा आहे. म्हणून भगवद्गीता म्हणतात इदम ज्ञानम उपाश्रित्य. राईट, या ज्ञानाचं आपल्याला काय करायचं आहे, आश्रय घ्यायचा आहे. म्हणून जेव्हा व्यक्ती ह्या भावामध्ये या ज्ञानाचा आश्रय घेतो की मी दास आहे आणि अभ्यास करून त्याला समजतं कि इस जगत में मैं कैसे फंस गया हूं, मुझे यहाँ से बाहर निकलना है. अब कैसे फंस गया हूं ये मालूम पड़ेगा तो निकलने की कोशिश करेगा ना. जब पता ही नहीं चलेगा कैसे फंस गया हूं तो निकलेगा कैसे बाहर. सो दॅट्स वाय समटाइम्स अनालिसिस इज व्हेरी इंपॉर्टंट. आपली चॅन्टिंग का होत नाही हे तुम्हाला हे अनालिसिस करावं लागेल आणि चॅन्टिंग खराब का होतं हे पण अनालिसिस करावं लागेल. तेव्हा तुम्ही म्हणाल ओके तो फिर चॅन्टिंग कैसे अच्छा करने का, यू नो. चैंटिंग अच्छा करने के लिए फिर क्या उपाय, सत्संग. सत्संग में रहो और सत्संग में लोग करेक्शन करेंगे तो किसी को काउंटर मत करो. वो बोलेंगे आप जब ठीक से नहीं कर रहे हैं, बोलो हाँ सही है जब ठीक से नहीं कर रहा हूँ. ऐसा मत बोलो, अरे तुमको क्या मालूम, तुम्हारा पहले जब देखो पहले जाके जाओ देखो. ऐसा बोलेंगे तो फिर हमारा जब कैसे करेक्शन होगा, नॉट पॉसिबल. राईट, म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये सर्वात प्रथम जी पायरी आहे ती आहे अमानित्वम अदम्यत्वम, जे आपण 13व्या अध्यायामध्ये बघितलेले. राईट, म्हणून इथे हा विशेष शब्द वापरला गेलेला आहे आणि प्रभुपाद तिथे लिहितात, यु नो, सेकंड पॅरेग्राफ मध्ये, सामान्यतः भौतिक जगामध्ये जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्रिगुणांनी प्रदूषित झालेले असते. जे ज्ञान त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नसते त्या ज्ञानाला दिव्य ज्ञान असे म्हणतात. ज्या क्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो म्हणजे काय, आश्रय घेतो, त्या क्षणी तो भगवंतांच्या स्तरावर स्थित होतो. राईट, ज्यांना वैकुंठ लोकांचे ज्ञान नाही त्यांचे म्हणणे असते की भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक स्वरूपी वैविध्यहीन म्हणून निराकार बनते. तथापि या जगतामध्ये प्राकृत वैविध्य आहे, तसेच आध्यात्मिक जगातील प्रभुपाद इथे लगेच मायावादला काउंटर करतायत. प्रभुपाद चान्स सोडत नाहीत कधीच, जिथे जिथे संधी भेटेल तिथे काउंटर करतात, मायावादला रिफ्यूट करतायत. राईट, या वैविध्यतेचे ज्यांना अज्ञान आहे त्यांना वाटतं की आध्यात्मिक जगात हे भौतिक जगातील वैविध्यपूर्णपणे भिन्न आहे, परंतु वस्तुतः आध्यात्मिक जगामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. तेथील सर्व कर्मे आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीलाही भक्तिमय जीवन असे म्हटले जाते. राईट, तथापि तेथील वातावरण कसे असते, निर्दोष असते, म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे असते. आणि प्रभुपाद म्हणून शेवटला लिहितात, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे आवश्यक आहे. राईट, आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक गुणामधली प्रथम पायरी म्हणजे जसं महाप्रभूने सांगितलेलं आहे, तृणादपी सोनीचे ना तरोडपी सहिष्णुना. आपण जोपर्यंत तृणादपी नाही होत, आश्रय घेत नाही होत ज्ञानाचा, तोपर्यंत ज्ञान आपल्याला रेसिप्रोकेट करत नाही. कारण इथे आपण डील करतोय एका व्यक्तीशी. हे ज्ञान म्हणजे वेन यू आर रिडिंग भगवद्गीता, हिअरिंग भगवद्गीता, यू आर डायरेक्टली स्पीकिंग टू कृष्ण. आपण भगवंतांशी बोलतोय. मग तुम्ही भगवंतांशी बोलताना जर अरे तुरे केलं किंवा हे मला तुझ्याकडे जास्त येतं तर तुम्हाला कसं रेसिप्रोकेट करेल ते. राईट, ही मेंटॅलिटी घेऊन भगवद्गीता कधी अभ्यास करू नये की मला जास्त येतं किंवा मी लय हुशार आहे किंवा मला 100 पैकी 100 भेटले होते भक्तिशास्त्रीमध्ये, हरे कृष्ण. तर हे डोकं घेऊन तुम्ही बसलात भगवद्गीतेच्या अभ्यासाला तर डोक्यावरनं सगळं निघून जाईल आणि समजून सुद्धा समजणार नाही. कारण इथे महत्वाचं काय आहे, जेव्हा आपल्यावरती परिस्थिती बिकट येईल त्या परिस्थितीमध्ये डिसिजन कसा आपण घेऊ शकतो. समजा उद्या 2 वैष्णवांमध्ये भांडण झालेलं आहे आणि तुम्हाला एकदम खुजली होत आहे कि मैं जाके ये भांडण छुड़ाऊं, मत जाओ मत छुड़ाओ, तो वो अपना देख लेंगे. क्योंकि आप किसी को झगड़ा छुड़ाने जाओगे तो आपको किसी न किसी एक का साइड लेना पड़ेगा. तो किसी एक का साइड लिया तो मतलब दूसरे को आपको गाली देना पड़ेगा. पण आपल्याला काय वाटतं, अरे मैं बहुत एक्सपर्ट हूँ, मैं बहुत एडवांस भक्त हूँ, आई थिंक मैं ट्राई कर सकता हूँ. आपको नहीं पूछा है ना, मत जाओ, हरे कृष्णा. चुपचाप साइड में बैठो, कान बंद कर लो, कान में रुई डालो, इतना बड़ा बड़ा पत्थर डाल दो कान के अंदर, कारण कापसा म्हणता आवाज जातो. मोठे दगड टाका कानामध्ये, ब्लॉक करा कानाला आणि चुपचाप जप करा. म्हणून सर्वात पहिली पायरी असते नम्र होणे. म्हणून एक उदाहरण दिलेलं आहे. पावसाळा आहे ना, आता पावसाळा, छत्री तुम्ही वापरता, छत्रीचं आणि याचं उदाहरण दिलेलं आहे. क्राऊन माहिती तुम्हाला, क्राऊन घालतात, तुम्ही घातलं कधी क्राऊन? मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स घालतात, मी आता पण त्यानंच बघितलंय. तुम्ही कसं काय घालता मला माहित नाही, मग घालतात काय केलं, क्राऊन म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, मुकुट.
राईट. तर स्त्रिया घालतात, पुरुष घालतात, मुकुट घालतात. तर ऍक्च्युली मुकुट कसा असतो, मुकुट हा एक ऑर्नामेंट आहे. एक ऑर्नामेंट म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, व्हॉट इज ऑर्नामेंट? दागिना. हा, दागिना आहे, सुशोभित करण्याकरता शरीराला, राईट. तर तो दागिना घातल्या लोकांना वाटतं वाव, आय एम सो ब्युटिफुल, आय एम सो नाईस, यु नो, मी दागिने घातलाय, किती छान वाटतंय, मी मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स वाटते, किंवा मिस मुंबई किंवा मिस शिरपूर वॉटेवर किंवा मिस धुळे काय असेल ते वॉटेवर, राईट. छान वाटतं ना. म्हणजे बेसिकली ते ऑर्नामेंट स्वतःला आपण डेकोरेट करून आपल्या गाजावाजा करण्याकरता वापर करतो. पण जेव्हा पाऊस पडेल, जर पाऊस पडला आकाशात ना, तर तुम्हाला ते क्राऊन तुम्हाला पावसापासून वाचू शकतं का? मला छत्री पाहिजे ना, अम्ब्रेला पाहिजे, राइट. मैं क्या बोलता हूँ, अभी मैंने आपको 150 कर देता हूँ, बाकी अपना रिकंसिलेशन हो जाएगा ना, मतलब मैं कोई इसके लिए हूँ. हरे कृष्ण. हे रिकन्सिलेशन करतायत, राईट. हरे कृष्ण. HP पेट्रोल पंप आहे का? हरे कृष्ण. एनिवेज, सो पण पाऊस पडला आणि आपल्याला पावसापासून जर वाचायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, छत्री उघडली पाहिजे, राईट. आणि छत्री म्हणजे कसं, त्याच्या अंडर आश्रय घ्यावा लागतो आपल्याला. आणि कदाचित आपल्याला 4 लोक बघू पण शकत नाहीत, म्हणजे आपण आपलं देखावा करू शकत नाही. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला गरज पडते आश्रयाची तेव्हा आश्रय घ्यायचा असतो. तसंच ज्ञान जे आहे ना, ज्ञान पण तुम्ही क्राउन प्रमाणे घालू नका कि देखो मुझे इतने श्लोक आते हैं, मैं इतने अध्याय का मेमोराइज करके बैठा हूं यहाँ पे, और मेरे को पता है कितने श्लोक में क्या है, गीते का कौन सा कनेक्शन क्या, आपको पता है, अच्छी बात है. बट उससे अपने फॉल्स ईगो को डेकोरेट मत करो, उसका क्राउन मत बनाओ, और क्राउन बना के घूमो मत पूरे संसार में. देखो मेरे को क्या क्या आता है, मैं कितना विद्वान हूँ. अरे मुझे बोला नहीं लेक्चर देने के लिए, ऐसे कैसे नहीं बोला, मैं इतना बड़ा विद्वान हूँ, राइट. असं कधी कधी काय काय लोक भांडण करतात, मुझे क्यों नहीं बोला लेक्चर के लिए, मुझे कीर्तन के लिए क्यों नहीं बोला, मेरे को चीफ गेस्ट क्यों नहीं रखा वहां पे, मैं इतना पढ़ा लिखा आदमी हूँ, मैं विद्वान हूँ, भक्ति में मैं पिछले जो भी 10, 15, 20, 30 साल से रोज में कैसे कैसे जपा करके आता हूँ, सो के उठ के, तो नोबडी इज रिकग्नाइजिंग मी, ऐसा कैसे. तर ही जेव्हा भावना आपल्यामध्ये असते, म्हणजे बेसिकली ज्ञान जे आहे ते आपल्याला नम्र बनवण्यापेक्षा अहंकारी बनवतं, राईट. आणि लक्षात ठेवायचं नेहमी की आपण आध्यात्मिक जीवनामध्ये इथे जिंकायला आलो नाहीये. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल तर तुम्ही त्याला जिंकत नाहीत. आय मीन टू से, यू डोंट कॉन्कर हिम. तुम्ही आपल्या प्रेमाने त्याला जिंकता, राईट. प्रेमाने म्हणजे बेसिकली सेवेने, आणि प्रेम आणि सेवा म्हणजे बेसिकली नम्र झाल्याशिवाय होत नाही ती, राईट. सो तुम्ही ते नेहमी ऐकलं असेल ना, लव्ह इज नॉट अ मॅटर ऑफ कॉन्करिंग, इट्स मॅटर ऑफ गिव्हिंग अवर सेल्फ टू द लव्ड वन. प्रेम म्हणजे एखाद्यावरती विजय मिळवण्याची गोष्ट नसते. प्रेम म्हणजे आपल्या स्वतःला त्यांच्या सेवेमध्ये समर्पित करण्याची जी भावना असते त्याला प्रेम म्हणतात, राईट. मग इथे सुद्धा भगवद्गीतेमध्ये आपण जिंकायला आलो नाहीये, तर भगवंताने आपल्याला आपल्यावरती रूल केलं पाहिजे. वी आर हिअर टू बी कॉन्कर्ड बाय कृष्णा, कॉन्कर्ड बाय द डिवोटीज. भक्तांनी माझ्यावरती वर्चस्व केलं पाहिजे, भक्तांनी माझ्यावरती रूल केला पाहिजे, माझ्यावर भक्तांनी मला जिंकलं पाहिजे. मी इथे भक्तांना जिंकायला आलो नाहीये माझ्या अहंकाराने. सो देअरफॉर इथे जे ज्ञान आहे, इथे म्हणून भगवंताने सुंदर शब्द वापरलाय, उपाश्रित्य, आणि म्हणून प्रभुपाद लिहितात, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे फार आवश्यक आहे. याप्रमाणे जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगताच्या उत्पत्तीनेच तसेच विनाशानेही प्रभावित होत नाही. सो वी नीड टू कल्टिवेट दिस क्वालिटी, की ज्ञान घेऊन मी इथे भगवंतांना कंट्रोल करायला आलो नाहीये, तर मी कशा करता आलेलो आहे, कंट्रोल्ड व्हायला आलेलो आहे भगवंतांकडून. म्हणून बघा प्रभुपाद किंवा भगवंत कसे सिस्टमॅटिक आहेत. एवढे हे महत्वाचं ज्ञान देण्यापूर्वी पहिले बॅकग्राऊंड तयार करतायत. या 2 श्लोकांमध्ये भगवंताने ऍक्च्युअली बॅकग्राउंड तयार केला कि ये जो ज्ञान है ना, ये ज्ञान लेने के बाद या फिर ये ज्ञान को कैसे लेना चाहिए इसका जानकारी यहाँ पे दे रहे हैं, राइट. अदरवाइज कधी कधी असं होईल की तुम्ही भरपूर शिकाल आणि इव्हन कधी कधी तुम्ही कुठे लेक्चरमध्ये श्लोक पण बोलाल जोराजोराने, राईट. काय काय लोक श्लोक असं बोलतात गीतेचे किंवा काही असं, म्हणजे ईश्वर भाव की देखो मुझे कितना आता है, मैं कितना जानता हूं. मग आपल्याला ईश्वर भाव प्राप्त होईल, भक्तिभाव प्राप्त होणार नाही. आपल्याला भक्तिभाव पाहिजे ना, ईश्वर भाव पाहिजे.
ईश्वर भाव म्हणजे मुझे बहुत आता है, मैं जानता हूं सब कुछ. तुम्ही कधी बघितलं असेल महाराजांना श्लोक कोट करताना सुद्धा कसे महाराज बोलतात, त्यांची टोन कशी असते. तर तुम्हाला टोनने कळून जाईल की व्यक्तीमध्ये ईश्वर भाव आहे की भक्तिभाव आहे. जाऊन उद्या लेक्चर मध्ये जज नका करू कोणाला. अरे 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 प्रभु आराम से, श्लोक को कोट करते समय आवाज ऊंचा नहीं करने का, धीमा करने का. राइट. सो समटाइम यू मे नॉट नो कि बड़ा आवाज भले करे कोई, लेकिन उसके अंदर वो ह्यूमिलिटी है. क्योंकि वो ह्यूमिलिटी लेक्चर के टाइम में पता नहीं चलता है, लेक्चर के बाद में पता चलता है. बिकॉज इट इज नॉट जस्ट लेक्चर बट प्रैक्टिस में क्या है हमारे. राइट. बट यू कॅन जज युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला जज करू शकता की तुम्ही एखादा म्हणजे व्हॉट एव्हर तुम्ही शिकला असाल आध्यात्मिक जीवनामध्ये, त्याला प्रेझेंट करताना तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट करता. वाव, आई नो एव्हरीथिंग, तुम्हें कुछ नहीं आता, मुझे बहुत कुछ आता है. इसको कहते हैं ईश्वर भाव. अशा ईश्वर भावामध्ये आपल्याला भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा आध्यात्मिक प्रवचन किंवा आध्यात्मिक साक्षात्कार किंवा आध्यात्मिक कीर्तन व्हॉट एव्हर तुम्ही करता, हे सगळं करण्याचा उद्देश काय आहे, आपलं शुद्धीकरण. महाराजांच्या लेक्चर मध्ये मैं ऐकत होतो 2-3 दिवसापूर्वी, महाराज म्हणत होते कि एक्चुअली हम लोग लेक्चर देते हैं किस लिए देते हैं, अपने आप को शुद्ध करने के लिए. और एक्चुअली महाराज समझ होते कि क्योंकि हम लोग इतने अहंकारी हैं कि हम दूसरों का नहीं सुनना चाहते हैं, इसीलिए भगवान हमारे थ्रू बोलते हैं और हमको ही सुनाते हैं. सुन ठीक से, लोगों को बोल रहे हैं नम्र होना चाहिए. एक्चुअली भगवान हमको बोल रहे हैं कि नम्र होना चाहिए, क्योंकि तुम तो दूसरे का सुनने की इच्छा नहीं करते हो. तो भगवान क्या करते हैं, आपके थ्रू बोलते हैं, या गुरु आपके थ्रू बोलते हैं. तो नम्र हो जा, नम्र हो जा. राईट. वो हमको बोल रहे हैं, भले हम दूसरों को समझा रहे हो. बरे तुम्ही लेक्चर मध्ये 50 लोकांना सांगत असाल की हे नम्र व्हायचं सगळ्यांनी, ऍक्च्युली तुमचे गुरु तुम्हाला तुमच्या थ्रू बोलतायत आणि ऐकवतायत की हे नम्र व्हायचं. तर आपल्याला ऐकायची सवय नाही दुसऱ्याकडून, स्वतःकडून ऐकून घ्यायचं. अशा प्रकारे इट इज अ मॅटर ऑफ बिकमिंग हंबल. राईट. आणि आपली जी इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे ती भले तुमच्याकडे असेल इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी, किंवा तुम्हाला जास्त येत असेल, तुम्ही चांगले गार्लंड बनवत असाल, कुकिंग करत असाल, टीचिंग करत असाल, व्हॉट एव्हर, ह्या सगळ्या क्वालिटीज कशा करता आहेत, भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित होण्याकरता. आता कधी कधी काय लोकांना वाटतं की अरे तो ये इतने सारे गुण है मेरे अंदर, तो मैं नहीं करूंगा ये सब. क्यों, ये करने से ज्यादा मेरे अंदर प्राइड आ जाएगा, गर्व आ जाएगा. मग ते पण इलाज नाहीये तसा. तुमच्याकडे काही गुण आहेत तर तुम्ही करा. राईट. किंवा कारण तुम्ही जर नाही केलं, दुसरं कोणी करेल, तुम्हाला ईर्ष्या होईल त्यांच्याविषयी बघून. समजा की नाही. तर तुम्हाला चांगला कारण बनवता येतं, तुम्ही बनवला नाही हा विचार करून की मला गर्व होईल, मग दुसरी माताजी जेव्हा बनवेल तेव्हा तिला बघून तुम्हाला ईर्ष्या होईल. मग बेटर आहे तुम्ही सेवा करा, बनवा गार्लंड, कुकिंग करा, श्लोक बोला, सगळं बोला, पण हे समजून की बाबा ये सब करके मैं अपने आप को शुद्ध करना चाहती हूँ, भगवान की सेवा करना चाहती हूँ, क्योंकि मेरे लिए माध्यम है भगवान से कनेक्ट करने का. इट इज अ वे फॉर मी टू कनेक्ट टू द गॉड. इट इज नॉट अ मेथड टू प्रोपोगेट माय नॉलेज की मुझे कितना आता है क्या आता है. राईट. अशा प्रकारे 2 श्लोकामध्ये बॅकग्राऊंड तयार केल्यानंतर श्लोक नंबर 1 आणि 2 मध्ये मग पुढे भगवंत पुढच्या श्लोकांपासून प्रारंभ करतात की जीवात्मा या जगामध्ये कसा बद्ध होतो. श्लोक नंबर 3 वाचा. सेवा गुण दिला माताजी. हरे कृष्ण. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भारत, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्माला मी गर्भस्थ करतो. यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. येस. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तो थोडा टेक्निकल श्लोक आहे, पण एवढा पण टेक्निकल नाहीये. याचा संपूर्ण विस्तार श्रीमद भागवत मध्ये करण्यात येईल, सृष्टी लीलेमध्ये, की भौतिक जगामध्ये भगवंत सृष्टी कशी घडून आणतात त्याच्यामध्ये तुम्हाला याचं वर्णन भेटेल. हरिबोल. बोला माताजी. हे तात्पर्य जे ना प्रभूजी, जरा भक्तांनी वाचलं का तुम्हाला थोडे श्रम कमी होतील असं वाटतं मला. हा चालेल, देईन मी मध्ये मध्ये जिथे जिथे असेल त्यामध्ये. सो हा जो श्लोक आहे थोडा टेक्निकल आहे, लिटिल बिट टेक्निकल, पण तुम्हाला याची अगोदर पण जानकारी आहे थोडीफार. तर तुम्ही जर भौतिक सृष्टी बघितलीत तर तुम्हाला महाविष्णू हे सर्वात पहिले आहे ना या भौतिक जगाच्या आत्मे आहेत. महाविष्णू तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना महाविष्णू.
त्या महाविष्णूपासून नंतर बनतात गर्भोदकशाही विष्णू, त्यांच्यापासून बनतात क्षुरदकशाही विष्णू. राईट, असे 3 लेवल्स आहेत. तर सर्वात पहिली जी लेवल आहे महाविष्णू. महाविष्णू जेव्हा या भौतिक प्रकृतीवरती आपली दृष्टिपात करतात, राईट, दृष्टिपात करून या भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारणा करतात. ऑर्डिनरीली या जगामध्ये गर्भपात करण्याकरता स्त्री पुरुषांना एकत्र यावं लागतं, पण भगवंताची शक्ती अशी आहे की भगवंत दृष्टीने दृष्टिपात करून गर्भस्थ करतात जीवात्म्याला. या भौतिक जगाचा जेव्हा प्रलय होतो, प्रलय झाल्यावरती सगळे जीवात्मे भगवंताच्या शरीरामध्ये जाऊन आराम करत असतात भौतिक प्रकृती नष्ट झाल्यावरती. हे तुम्हाला विस्तृत विवरण भागवतच्या 2य आणि 3य स्कंदामध्ये विस्तारामध्ये भेटेल जेव्हा तुम्ही भागवतम स्टडी कराल. मग जेव्हा नवीन प्रकृती तयार होते, मग आता त्या प्रकृतीला म्हटलेलं आहे इथे शब्द आहे, कुठे गेला, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व. ठीक आहे, महत ब्रह्म, मम योनिर महत ब्रह्म. राईट, ही जी भौतिक प्रकृतीला महत ब्रह्म म्हटलेलं आहे तुमच्याकरता, म्हणजे जास्त कन्फ्युज नको व्हायला म्हणून. राईट, तर ही जी भौतिक प्रकृती आहे एक ब्रह्म किंवा भौतिक तत्व आहे, जगत आहे. जेव्हा भगवंतांना आपल्या सगळ्यांना या जगामध्ये पुन्हा आणायचं असतं आपल्या आपल्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनींमध्ये, सर्वप्रथम भगवंत दृष्टिपाताने या भौतिक प्रकृतीमध्ये आपली गर्भधारणा करतात. आपल्याला त्या भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारण करतात. भौतिक प्रकृती म्हणजे काय, भौतिक जगत आहे, ती आपली मम्मी झाली. राईट, मोठी मम्मी. ठीक आहे, आता आपल्याकडे ती छोटी मम्मी आहे. मोठी मम्मी आहे भौतिक जगत, दुर्गा शक्ती है ना, भौतिक जगामध्ये आपल्याला गर्भस्थ करून टाकतात. आणि मग ह्या इथनं गर्भस्थ झाल्यावरती त्याला भगवंत म्हणतात इथे ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व आहे जन्माचा स्त्रोत. जन्माचा स्त्रोत म्हणजे काय, तिथनं आपला जन्म होणार म्हणून. आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो, त्यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतं. तर तुम्हाला तात्पर्यामध्ये दिसेल प्रभुपाद लिहितात, जगताविषयीचे विस्तृत वर्णन आहे. जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे घडते. भौतिक प्रकृती आणि जीवाचे संयोगीकरण स्वतः भगवंतामुळे होते. राईट, महत्त्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे. आता महत्त्व म्हणजे काय, तेच महत ब्रह्म. आपल्याकरता सगळं एकच सध्या. महत्त्व किंवा हे भौतिक प्रकृती हे तुम्ही सध्या एकच शब्द माना, पण त्याला टेक्निकली असं म्हटलेलं आहे, सर्वात पहिले प्रधान असतं, प्रधान नंतर महत्त्व येतं आणि महत्त्वानंतर प्रकृतीचे 3 गुण प्रकट होतात. असं विस्तृत वर्णन आहे, पण तुम्हाला सध्या एकच तुम्ही समजून घ्या, कारण आपण सगळे सध्या जास्त टेक्निकल मध्ये गेलो तुम्हाला कळणार नाही. ते एक भौतिक प्रकृती आहे, त्याला महत्त्व म्हटलेलं आहे. भगवंत त्याच्यावरती काय करतात, दृष्टिपात करतात आणि आपल्या सगळ्यांना गर्भस्थ करतात भौतिक प्रकृतीमध्ये. राईट, मग प्रभुपादांनी तिथे लिहिलं आहे महत्त्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे आणि त्रिगुणाचा समावेश असणाऱ्या या महत्त्वालाच कधी कधी ब्रह्म म्हटले जाते. परमपुरुष महत्त्वामध्ये गर्भधारणा करतात आणि म्हणून असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती शक्य होते. राईट, मग प्रभुपादांनी पुढे लिहिलेलं आहे, ते कोटेशन आहे मुंडकोपनिषदचं. नंतर पुढे लिहिलेलं आहे परमपुरुष या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवाची गर्भधारणा करतात. आकाश, जल, तेज आणि वायू इत्यादी सर्व 24 तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वांच्या समूहालाच महत ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हटलेले आहे. अँड लाईक दॅट. आणि याच भौतिक प्रकृतीमध्ये आपला जेव्हा जन्म होतो, म्हणजे आपण जेव्हा गर्भस्थ होतो, त्याच भौतिक प्रकृतीमध्ये आपला प्रकृतीच्या 3 गुणांची संपर्क येणार आहे. राईट, आणि या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांची संपर्क आल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मेंटॅलिटी आपल्या ऑलरेडी आहेत, त्या फक्त आता ऍक्टिव्हेट होणार त्या. राईट, जसं काही जणू काय असं आहे की सगळे झोपलेले आहेत आणि भगवंत काय करतात, दृष्टिपात करतात आणि आपल्या सगळ्यांना भौतिक प्रकृतीमध्ये फेकतात, म्हणजे गर्भस्थ करतात. आणि जे इंजिन, जे मशीन आहे ना आपलं शरीर, जे इनएक्टिव्ह होतं त्याला ऑन करतात, बटन ऑन करतात, चलो ऍक्टिव्हेट हो जाओ अभी सब लोग. मग आपल्या पूर्वकर्मानुसार जे जे आपलं कर्म असेल आणि जे जे आपल्या भावना असतील त्या भावनेनुसार आपण जागृत होतो. कोणी मागच्या जन्मी मरताना एक गुलाबजामुन खाता खाता मेला असेल, मग त्याचा जन्म होतो गुलाबजामुनच्या दुकानामध्ये. तो जन्माला येतो, अरे गुलाबजामुन बनाना है मुझे, हाँ चलो ट्रेनिंग गेलो, वो इच्छा था ना. एखादा व्यक्ती युद्धभूमीमध्ये मेला असेल तर त्याचा जन्म होतो असा क्षत्रिय परिवार, ज्याला म्हणजे पहिल्या लहानपणापासूनच युद्धभूमी कला हे सगळं ट्रेनिंग देण्यात येतात. एखादा कुंभाराचा मुलगा असेल त्याचा कुंभाराच्या घरी जन्म होतो. म्हणजे ज्या मेंटॅलिटी आपण डेव्हलप करतो
सो असे ही म्हणजे एक शॉर्ट समरी आहे भौतिक प्रकृतीची. आणि इथे आपला संपर्क कशाशी येणार? भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांशी येणार. नाव हे सांगितल्यावरती इथे खाली प्रभुपादांनी ऑफकोर्स तात्पर्यामध्ये एक सुंदर हे दिलेलं लास्टच्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपादांनी एक उदाहरण दिले विंचूचं. आणि हे उदाहरण देण्याचं मागचं कारण काय आहे बघा. कारण असं आहे, प्रभुपाद लिहितात, भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो. तुम्ही बघितलं कधी? कधी बघितलंय का? नाही बघितलंय. कधी तुम्ही गावाकडे गेले नाही आणि गाव तुमच्याकडे कधी आला नाही. तुम्ही डायरेक्ट दुकानात गेले आणि दुकानात भात आणलेला आहे, राईट? तर तुम्हाला कळणार नाही. पण हे गावातल्या लोकांनी बघितलं असेल. कोणाला माहिती आहे काय उदाहरण? कोणालाच माहित नाही. सगळे मॉडर्न आहेत. हरे कृष्ण. पण प्रभुपादांनी उदाहरण दिले आणि ऍक्च्युली उदाहरण तसं आहे. भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आणि कधी कधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो. कधी कधी तुम्हाला जंत झालेत का? जंत झालेत तुम्हाला? किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलांना जंत झाले असतील. तुमचे जंत तुम्ही बघितले नसतील. लहान मुलांचे जंत तुम्ही बघितले असतील ना टट्टीमध्ये. मग कधी कधी काय वाटतं की अरे बच्चे के पेट से ये छोटे छोटे जंतु कैसे पैदा हो गए, असं तुम्हाला वाटतं ना. तो बच्चे ने पैदा किया क्या? वो नहीं ना. उसको पैदा करने वाला और कोई है. सिमिलरली यू सी हियर एग्जाम्पल. तर कधी कधी विंचू आपली अंडी तांदळामध्ये घालतो, राईट? आणि मग लोकांना वाटतं की अरे तांदळापासून कसा काय विंचू जन्माला आला? तुम्हाला कळलं का? उदाहरण तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा, काय सांगायचा प्रयत्न करतात इथे बघा. आता प्रभुपाद म्हणतात पुढे, परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही. तर विंचवाच्या जन्माचे कारण कोण आहे? विंचू आहे, तांदूळ नाही. ते तुम्हाला दिसत नाहीये याचा अर्थ असा नाही होत की जसं समजा जमिनीमधनं आंब्याचं एक रोपटं बाहेर आलं, तर आंब्याचं रोपटं कोणी जन्माला दिलं? जमिनीने. कोणी दिलं जन्माला? त्याच्यामध्ये आतमध्ये बीज तुम्ही टाकलं होतं ना, बरोबर आहे का नाही? बीज टाकलं होतं म्हणून त्यातनं जन्माला आलं ना ते. मग आता हे फार महत्वाचं पॉइंट आहे. प्रभुपाद लिहितात, त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवाच्या जन्माचे कारण नसते. कळलं का तुम्हाला? सेवा कोण लिहिलं माताजी? समजलं का नाही समजलं? हो. काय समजलं सांगा, म्हणजे मी आराम करेन. हरे कृष्ण. प्रीती गोविंद माताजी काय समजलं तुम्हाला? प्रीती गोविंद माताजी म्हटल्या, प्रभूजी आराम करा तुम्ही. डेंग्यू झाल्यावरती 15-20 दिवस थकवा असतो. मग मी खरंच आराम केलाय. 15 दिवस चक्क आरामच करतोय. हरे कृष्ण. ते तुम्ही प्रभुपादांचं एक पुस्तक बघितलं असेल. बोला उज्ज्वला कांत माताजी. माताजी PhD आहेत, माताजी सांगतील. प्रभुजी ते जसं की अंड पहिले आलं का कोंबडी आली, त्याचं उत्तर हे आहे का? मग तुम्ही सांगा आता, अंड पहिले आले की कोंबडी पहिले आली? सांगा. नॅचरली प्रभुजी आता अंड पहिले आलं. बीज प्रदाता, अहम बीज प्रदापिता. हरे कृष्ण. अच्छा, अंड पहिले आलं. मग अंड कुठनं आलं? कोंबडीतनं आलं. मग तुम्ही म्हणाल की कोंबडी पहिले आली. मग कोंबडी कुठनं आली? अंड्यातनं आली, राईट? सो बेसिकली समजा जर तुम्ही कुठल्याही चक्राने जा, एक तर अंड पहिले किंवा कोंबडी पहिले. कोंबडीशिवाय अंड येणार नाही आणि अंड्याशिवाय कोंबडी येणार नाही. पण तुम्ही जर असं घेतलं की अंड जे आहे ते कोंबडीकडनं आलं, बरोबर आहे? सपोज वी टेक दिस सायकल. मग कोंबडी कुठनं आली? मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्यहम. भगवंतानी या भौतिक सृष्टीमध्ये कोंबडीला गर्भपात केलं. कोंबडी म्हणजे कोण आहे? जीवात्मा एक, राईट? त्याला आपल्या कर्मानुसार कोंबडीचं शरीर प्राप्त झालेलं आहे, बरोबर आहे का नाही? आणि मग ते कोंबडी तिचं शरीर बनलं भौतिक प्रकृतीतनं. आणि मग कोंबडीने काय केलं? हे लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा 3ऱ्या स्कंदामध्ये जाल, भागवतच्या 2ऱ्या स्कंदामध्ये सृष्टीलीला जेव्हा होते, तेव्हा सर्वप्रथम भगवंत अशा प्रकारे जीवात्म्यांचा दृष्टिपात करून या भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारणा करतात. दिस इज प्रायमरी क्रिएशन, सर्ग. आणि सेकंडरी क्रिएशन मग ब्रह्माजी ह्या सगळ्या गोष्टीपासून जे तत्व तयार केले भगवंतांनी, वेगवेगळ्या जीवांना वेगवेगळ्या योनीमध्ये टाकतात. मग त्यातनं कोंबडी बाहेर पडते,
साप बाहेर पडतो, झाड बाहेर पडतं, मनुष्य बाहेर पडतं, कळलं का तुम्हाला? पण ओरिजिन कुठनं आहे? कोंबडी कुठनं आली? कुठनं आली? उज्ज्वलकांता थांबा, उज्ज्वलकांता माताजींना उत्तर देऊया. उज्ज्वलकांता माताजी, तुम्हाला आवाज येतोय का? हो प्रभू. तुम्हाला उदाहरण कळलं ना? कोंबडी गवतापासून आली आणि मग त्या कोंबडीपासून अंडा आलं, मग त्याच्यापासून पुन्हा नेक्स्ट कोंबडी आली आणि मग ते बोला सुरेश्वर गौरांग प्रभू माताजी. नाही प्रभूजी, तेच की म्हणजे श्लोकाचा सार हाच आहे ना की सगळं काही भगवंतांपासून निर्माण म्हणजे भगवंतांपासून निर्माण होते आणि भगवंतच प्रत्येकाला जीवाला म्हणजे प्रत्येक जीवाला उत्पन्न करतात आणि मग ते प्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करून मग त्या ब्रह्मदेव पुढे सृष्टीचं काय म्हणतात विस्तार करतात. करेक्ट. सेकंडरी क्रिएशन, बरोबर. सेकंडरी क्रिएशन ब्रह्मदेव करतात. प्रायमरी क्रिएशन इज डन बाय कृष्णा in the form of Mahavishnu and then secondary creation is done by ब्रह्माजी. म्हणून बघा ना, ऍक्च्युली ही जी दिलेली थेअरी सिंपल थेअरी आहे. या थेअरीचा पूर्ण तोड काय बघा, पुढे प्रपात केलं तर बघा. भगवान ते स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. मला तुम्ही सांगा, मला तुम्ही एखाद्या मुलाला जन्म देता, तुम्ही जन्म दिला असेल ना किंवा तुमचा जन्म झाला असेल, तर तुम्हाला काय वाटतं की माझी मम्मी ही काय आहे, माझ्या जन्माचे स्त्रोत आहे. बरोबर आहे? बरोबर आहे ना? बरोबर आहे की चुकीचं आहे? पण मम्मीला गर्भस्थ कोणी केलेलं आहे? पुरुषाने केलेलं आहे. राईट. मम्मीच्या शरीरामध्ये बीज कोणी दिलेलं आहे? पुरुषाने दिलेलं आहे. पण तुम्ही म्हणाल की मग हा पुरुष कोण आहे? मग ऍक्च्युली बीज पुरुषाने दिलेलं आहे, पण पुरुष त्याला कारणीभूत नाहीये. भगवंतानी या भौतिक जगामध्ये आपापल्या कर्मानुसार प्रत्येक जीवाला एक पर्टिक्युलर योनीमध्ये पाठवलेला आहे. त्या पुरुषाच्या माध्यमातून मग त्या स्त्रीच्या उदरामध्ये जाऊन मग त्याने जन्म घेतलेला आहे. राईट. आणि ह्या सगळ्याला रूट कुठनं आलेला आहे, ओरिजिन कुठनं आलेलं आहे? वरनं भगवंत. मग आता इथे प्रभुपाद लिहितात, म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेल्या निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. याप्रमाणे तो आपल्या गतकर्मानुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो. या प्राकृतिक जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण भगवंत आहेत. जसा आवाज मागे येतोय हा ह्या भौतिक प्रक्रियेमध्ये सगळे आपण सुख किंवा दुःख भोगत असतो. तुम्हाला असा आवाज येत नाही ना? तुम्हाला कमी येते. झोप तुम्हाला फिल्टर करून देतोय, मला डायरेक्ट आवाज येतोय इथे कर्र कर्र. ठीक आहे, रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला आवाज येईल तो. हरे कृष्ण. सो ऍक्च्युली तुम्हाला कळलं का सारांश तात्पर्याचा या तिसऱ्या श्लोकाचा? याचं पुस्तक आहे प्रभुपादांनी लिहिलेलं, लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. म्हणजे डार्विन काय म्हणतो, क्या ये भौतिक जगत में एक एटम था, वो एटम का फिर मॉलिक्यूल हो गया, मॉलिक्यूल एक साथ आ गए, फिर एक अमीबा तयार हो गया, अमीबा से फिर सिंगल सेल्युलर एक पेशीय जीव, नंतर द्विपेशीय, नंतर अनेक पेशी, त्यानंतर मग त्याचा मासा झाला, मासाचा असं तसं तसं पक्षी बनला, मग हळूहळू माकड बनला आणि माकडापासून मनुष्य आला. बेसिकली जरा म्हणायचा अर्थ असा आहे की भगवान कुछ नहीं है, सब अपने आप पैदा होता है, अपने आप पैदा हो गया. पण ऐसा नहीं है. जब भगवान असं जर असतं तर प्रत्येकाला वेगवेगळे कर्म का असतं, म्हणजे वेगवेगळ्या योनी का भेटले असतात? तुम्ही मला सांगा. इथे आपण आता किती 56 लोक आहोत, राईट? 57 लोक आहोत. प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, प्रत्येकाची झोपायची वेळ वेगळी आहे. हरे कृष्ण. काही लोकांना ऑलरेडी झोप लागलेली आहे, बिचारे स्ट्रगल करत आहेत की कधी क्लास पूर्ण झोपेल मी. ह्या सगळ्या वेगवेगळ्या मेंटॅलिटी का आलेल्या आहेत? कारण आपले सगळ्यांचे वेगवेगळे कर्म आहेत. आणि वेगळे कर्म काय आहेत? कारण आपल्याला पूर्वजीवन आहे, मागचा जन्म आहे. म्हणजे काय, एक जीवन मी जगत नाहीये, अनेक जन्म जगत आहे, म्हणजे मी कधी मरत नाही ऍक्च्युअली बेसिकली. बट डार्विन जी म्हणतो की अरे अभी सब कुछ पैदा हुआ और मरने के बाद सब कुछ खत्म होगा. ऐसा नहीं है. अगर ऐसा होता तो फिर आज अलग अलग लोगों को अलग अलग मेंटेलिटी किसने दिया? कुछ लोग किसी लोगों को क्या बोलते हैं उसको, ठंडा पसंद है, किसी को गर्म पसंद है, किसी को कीर्तन पसंद है, किसी को लेक्चर पसंद है. हरे कृष्णा. किसी को ज्यादा लेक्चर हो गया तो सर पे हाथ रख लेते हैं, बोलते ज्यादा हो गया. काही लोक म्हणतात अरे लेक्चर करते रहो. हे वेगवेगळ्या मेंटॅलिटी काय आहेत?
बिकॉज वी ऑल हॅव डिफरंट काइंड ऑफ मेंटल डिस्पोजिशन. इथे दिस इज द बिगिनिंग. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की देखो इस प्रकार मैं सारे जीवात्माओं को भौतिक जगत के संपर्क में लाता हूं और उनको गर्भस्थ करके इस भौतिक जगत में उनको जन्म देता हूं. नाउ नेक्स्ट व्हाट हैपेंस. श्लोक नंबर 4 वाचा. शुभांगी गोरे माताजी वाचा श्लोक नंबर 4. शुभांगी गोरे माताजी. झोप लागलेली दिसते. हरे कृष्ण. ठीक आहे, कोण वाचेल. हा, शोभा शितोळे माताजी वाचा. सर्वात पहिले झूमला सकाळी येतात त्या. झूम चालू केले. हरे कृष्ण प्रभुजी. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्त्यः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीज प्रदः पिता. हे कौन्तेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्ण. येस. तर भगवान इथे समराइज करताना म्हणतात की ऍक्च्युली काय होतं इथे, हे कोणते या भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होतात आणि या सर्वांचं बीज देणारा कोण आहे, मी पिता आहे. सो ऍक्च्युली आपल्या सगळ्यांचा पिता कोण आहे, भगवंत आहेत. राईट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. प्राणी मात्र म्हणजे अपरा प्रकृती आणि प्रकृतीचा आणि परा प्रकृतीचा संयोग होय. राईट. परा आणि अपरा, बेसिकली लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग असे जीव केवळ याच ग्रहलोकात आढळत नाही तर अत्युच्च ब्रह्मलोकात सहित इतर सर्व लोकांमध्ये आढळतात. अँड लाईक दॅट. अशा प्रकारे आपल्या सगळ्यांची गर्भधारणा या जगामध्ये होत असते. राईट. सो दिस इज श्लोक नंबर 5. नाव आत्ता ऍक्शन स्टार्ट होईल. मग आत्ता जेव्हा आपली या जगामध्ये गर्भधारणा होईल मग काय होतं, मग गंमत व्हायला चालू होते. राईट. तुम्ही जसं एक विशिष्ट प्रकारच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जाता मग ते ऍटमॉस्फिअर तुम्हाला अफेक्ट करायला चालू करतं. मग आता इथे काय होतं बघा. श्लोक नंबर 5 वाचा. श्री राधाप्रेम माताजी वाचा श्लोक नंबर 5. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नान्ति महाबाहो देहे देहिनाम् अव्ययम्. तात्पर्य श्लोक. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आतापर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता ऍक्च्युली. आता प्रॉब्लेम स्टार्ट होईल. जसं आपण या भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये येतो, आपला जन्म होतो या भौतिक जगामध्ये, इमिडिएटली ऍज सून ऍज वी आर बॉर्न 3 प्रकारच्या रहस्य असतात. 3 प्रकारचे काय असतात, रहस्य असतात. तुम्ही तो पिक्चर बघितला असेल ना, आतमध्ये पिक्चर आहे ना चित्रांमध्ये, कधी कधी तुम्ही बघत जावा. कधी बघता की नाही, फक्त ते ह्याच्यामध्ये बघा नको. फ्लाईटमध्ये त्या प्लेनमध्ये गीता आली आणि त्याच्यामध्ये भगवद्गीतेचे चित्र पण आहेत तसे दाखवतात ते. हे बघा, हे चित्र दिसतंय का तुम्हाला. ते ऍक्च्युली झूम मध्ये ते हे आहे, माझ्या स्क्रीन आहे त्यामुळे दिसत नाही वाटतं कदाचित. ती वरती कृष्ण आहेत आणि खाली 3 स्त्री आहेत. बेसिकली प्रकृतीचे 3 गुण आहेत आणि त्याने खाली 2 पुरुषांना बांधलेलं आहे अशा रश्मीने 3 गुणांनी. राईट. तर ऍज सून एज वी आर बॉर्न वी आर इन कॉन्टॅक्ट विथ 3 मोड्स. आणि भगवंताने काय म्हटलेलं आहे, हे महाबाहो. महाभाव म्हणजे बलशाली अर्जुन, तू भले किती बलशाली असशील पण तुझ्यापेक्षाही बलशाली प्रकृतीचे 3 गुण असतात. ज्यांनी एकदा तुला बांधलं की तुझी एक पर्टिक्युलर काइंड ऑफ मेंटॅलिटी सेट होऊन जाते. राईट. मग आता तुम्ही, आय थिंक ही तुम्हाला मी डेफिनेशन ऑलरेडी दिली होती ईशोपनिषद मध्ये. प्रकृतीचे 3 गुण एक्झॅक्टली आहेत तरी काय, मी तुम्हाला अगोदर मध्ये पण ऍक्च्युअली गीता स्टडी करताना दिली होती. तुम्हाला पाहिजे लिहून घ्या पुन्हा एकदा. तर प्रकृतीच्या 3 गुणांची सिंपल व्याख्या अशी आहे. सर्वात पहिले म्हणजे प्रकृतीचे 3 गुण म्हणजे काय आहेत, एक वस्तू आहे ती पर्टिक्युलर. जसं हा पेन आहे, दिसतं तुम्हाला पेन, हा पेन आहे, ही पेन एक वस्तू आहे ना. मग प्रकृतीचे 3 गुण सुद्धा एक पर्टिक्युलर वस्तू आहे, पण ती कशी आहे, स्थूल नाहीये, सूक्ष्म आहे. जसं आता वीज आहे, वीज आहे की नाही, मला वीज दिसते का, पण वीज आहे ना. त्याच प्रकारे प्रकृतीचे 3 गुण दिसतात का, नाही दिसत, पण त्याच्या लक्षणावरून तुम्हाला कळेल की प्रकृतीचे 3 गुण आहेत. मग आता होतं काय,
हे 3 गुण जे आहेत हे काय करतात एक्झॅक्टली, तर त्याला सिंपल भाषेमध्ये असं म्हटलं जातं, तुम्हाला लिहायचं लिहून घ्या. मोड्स आर सटल फोर्सेस दॅट शेप द इंटरॅक्शन बिटवीन मॅटर अँड कॉन्शियसनेस. त्याला मराठीमध्ये असं म्हटलं जाईल, प्रकृतीचे 3 गुण म्हणजे जे तुमची चेतना आणि तुम्ही बघणारी एखादी वस्तू दोघांमध्ये काय घडेल इंटरॅक्शन याला डिसाईड करते. नाही कळलं अजून सुद्धा, पुन्हा रिपीट करतो, पहिले इंग्लिश मध्ये रिपीट करतो. मोड्स आर सटल फोर्सेस. मोड्स काय आहेत, प्रकृतीचे गुण, सूक्ष्म शक्ती आहे, दॅट डिसाइड्स द इंटरॅक्शन बिटवीन मॅटर अँड कॉन्शियसनेस. तुम्हाला हे उदाहरण दिलं होतं मी ईशोपनिषद मध्ये, पुन्हा एकदा रिपीट करतो उदाहरण शॉर्ट मध्ये, ब्रीफ मध्ये. एक बस चाललेली आहे, ठीक आहे, बस चाललेली आहे. कुठे चाललेली आहे, पिकनिकला चालली. आपली यात्रा कधी म्हणजे जाईल जेव्हा जाईल ठीक आहे, पण ती या यात्रेमध्ये तुम्ही या बसमध्ये तुम्ही नाही बसलेला, एक वेगळी यात्रा आहे, ठीक आहे. या बसमध्ये 3 पॅसेंजर आहेत, खिडकी नंबर 1, 2, 3, आणि हे 3ही पॅसेंजर खिडकीच्या बाहेर बघतायत. तुम्हाला उदाहरण आठवलं का मी दिलेलं अगोदर एवढं उदाहरण. हे 3 पॅसेंजर खिडकीच्या म्हणजे विंडो नंबर 1, 2, 3 आणि खिडकीच्या बाहेर बघतायत. मग आता होतं काय, खिडकीच्या बाहेर बघताना पॅसेंजर नंबर 1 हा पॅसेंजर काय करतोय, पुस्तक वाचायचा प्रयत्न करतोय, आणि हा पॅसेंजर बाहेर बघतो. बाहेर बघितलं त्याला काय दिसतं की सुंदर गार्डन आहे, सुंदर वृक्ष वगैरे आहेत, मैदान आहे छान, आणि जो रस्ता आहे थोडा बंपी रोड आहे, म्हणजे खड्डा खड्डा खड्डा, बिचारा त्याला धड बसता येत नाही. हा विचार करतो, अरे ह्या जर गार्डन मध्ये मी गेलो तर मी किती छानपैकी पुस्तक वाचेल. तुम्हाला कळलं का, हा पहिला व्यक्ती आहे ज्याच्यावरती सत्वगुणाचा प्रभाव आहे. ज्याच्यावरती सत्वगुणाचा प्रभाव होतो तो व्यक्ती सत्वगुणी क्रिया करायचा प्रयत्न करतो. वाचन करणे, ध्यान करणे, शांत राहणे, संतुष्ट राहणे, सत्वगुणाची लक्षणं आहेत. हे तुम्हाला आता दिसतील पुढे पुढे येतील गीतेमध्ये, याच अध्यायामध्ये. त्याच्या मागचा व्यक्ती जो कोण आहे, हा व्यक्ती बिचारा पिक्चर बघून आला होता, ठीक आहे, रोमॅन्टिक पिक्चर बघून आला होता, आणि खिडकीच्या बाहेर बघून बघतो की अरे काश वो और मैं, हम दोनों थोड़ा इधर घूम लेते, पेड़ पौधों के बीच में नाच लेते, थोड़ा आइसक्रीम खा लेते यहाँ पे. सो हा व्यक्ती कोण आहे, रजोगुणी व्यक्ती आहे, जो रोमॅन्टिसाइज करतोय, ज्याच्यामध्ये रजोगुणाचा प्रभाव आहे. आणि त्याच्या मागचा जो व्यक्ती आहे, तिसरा व्यक्ती, तो कोण आहे, तो पण जीवात्माचा आहे. हा बिचारा झोपायचा प्रयत्न करतो गाडीमध्ये, पण ती गाडी काय आहे, पुन्हा खडकाट 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 खडकाट, ते खड्ड्यावर ना उडते झोपलं होत नाही. तुम्ही कधी एसटी मध्ये ट्रॅव्हल केलं का महाराष्ट्राच्या असली उडते एसटी निघाल्या खाली, काय यार हे झंझट आहे. तू बाहेर एकदम गार्डन दिसतं, वाव. जर तुम्हाला गार्डन भेटलं असतं मी जाऊन काय केलं असतं, मस्त झोपलो असतो मी 4 तास. हा व्यक्ती कशाने प्रभावित आहे, रजोगुणाने प्रभावित, तमोगुणाने प्रभावित, राईट. आता तुम्हाला कळलं का, तिन्ही व्यक्ती आत्मे आहेत, जीवात्मे, पण त्यांच्यावरती कुठल्या प्रकृतीच्या गुणाने प्रभाव केलेला आहे त्याच्यानुसार समोरची वस्तू बघून त्याच्यामध्ये ते भाव प्रकट होतात. सेम गार्डन, मैदान बघून सत्वगुणी व्यक्तीला वाटतं की मी तिथे जाऊन अभ्यास करावा, सेम गार्डन बघून रजोगुणी व्यक्तीला वाटतं की तिथे जाऊन मी भोग करावा, आणि सेम गार्डन बघून तमोगुणी व्यक्तीला वाटतं मी जाऊन तिथे हरे कृष्ण मस्त थोड्या वेळाने तुम्ही कराल म्हणजे झोपाल राईट. तर तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण हे 3 गुण आपल्यावरती आहेत, आणि हे गुण काय डिसाईड करतात, इंटरॅक्शन बिटवीन मॅटर अँड कॉन्शियसनेस. तुम्हाला कळलं का, काय इंटरॅक्शन होणार, मॅटर म्हणजे ते गार्डन जे आहे ते भौतिक वस्तू, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये चेतना, आमच्या दोघांमध्ये काय इंटरॅक्शन घडेल हे कोण डिसाईड करतं, हे कोण डिसाईड करतं. हा, मग आता तुम्ही जेव्हा समजा मार्केटमध्ये बाहेर निघालात आणि तुम्ही मार्केटमध्ये गेला जाऊन तुम्हाला एक सोन्याच्या दागिन्याचं दुकान दिसलं, वाव काय ज्वेलरी आहे, अगं भाई कसं ही ज्वेलरी माझ्यावरती किती छान दिसेल ना. मग हे कोण आहेत, रजोगुणी लोक आहेत. जर तुम्ही असं म्हटलं की ज्वेलरी माझ्यावर किती छान दिसेल म्हणजे काय आहे, रजोगुण आहे पक्का 100%. आणि त्या दुकानाला बघून जर त्याला वाटलं अरे 1 किलो सोना चोरी करूया आपण, आणि काय करायचं, अरे चोरी करके पैसा बनाएंगे, दारू बिरी पियेंगे मस्त. हा कोण आहे,
सत्वगुणी व्यक्ती. आणि तेच दागिने बघून जर एखादा विचार करत असेल, अरे ये दागिने, थोडं आध्यात्मिक उदाहरण होऊन जायला पाहिजे, जर भगवंतांना जर लावले असते ते किती छान वाटेल ना. हा बेसिकली शुद्ध सत्वामध्ये गेला. पण सत्वगुणी म्हणजे व्यक्ती कसा, नहीं नहीं दूसरे का है वो, मैं क्यों उसको हाथ लगाऊं, जिसका है वो जिसका है, मैं कमा के उसको खरीदूंगा. राइट, दिस इज सत्वगुणी व्यक्ती. त्याला म्हणजे डिस्टर्ब नाही करणार. पण शुद्ध सत्व म्हणजे काय, जो भक्त तो विचार करेल, अरे ये ज्वेलरी राधा रानी को कितना अच्छा लगेगा, ये पैजण, हातातले बांगड्या, कानातले झुमके, यु नो. तुम्हाला कळले की 3 लेवल्स कळले का. आणि चौथी लेवल म्हणजे शुद्ध सत्व. सो बेसिकली प्रकृतीचे 3 गुण म्हणजे जे आपली चेतना आणि या जगामध्ये दिसणाऱ्या वस्तू या दोघांमध्ये काय घटना घटेल याला डिसाईड करतात. मग आता तुम्ही म्हणाल की सगळं याच्यावरतीच आधारित आहे बाबा. डे अँड डे आउट आपण जे इंटरॅक्शन करतो, आपल्याला कोणी व्यक्ती दिसते, काही वस्तू दिसते, काही जागा दिसते, या सगळ्या गोष्टींना बघून आपल्या मनामध्ये वेगवेगळे भाव येतात. आणि हे भाव कोण डिसाईड करतं, तुम्ही कुठल्या गुणामध्ये स्थित आहात. तुम्ही रजोगुणामध्ये स्थित आहात तर तुम्हाला रजोगुण विचार येतील, तमोगुणामध्ये आहात तर तुम्हाला तमोगुण विचार येतील, सत्वगुणामध्ये आहात तर सत्वगुण विचार येतील. आणि जर तुम्ही शुद्ध सत्वामध्ये आहात, ज्या दिवशी चांगली चॅन्टिंग झाली असेल, थोडं भागवतम वाचून झाला असेल, 1-1.5-2 तास काही प्रवचन ऐकून झाले असतील, तुम्हाला वाटतं वाव भगवानाची भक्ती किती छान आहे, भक्ती केली पाहिजे आपण. राईट, शुद्ध सत्व आहे. आणि ज्या दिवशी असं वाटेल कशाला एवढे लेक्चर करायची गरज आहे, कशाला एवढे एक्झाम द्यायची गरज आहे, काय एवढी चॅन्टिंग करायची, समजून घ्यायचं रजोगुण हेवी झालेलं आहे. सो दिस इज मोड. सगळ्यांना कळले का डेफिनेशन्स प्रकृतीच्या 3 गुणांची. मग आता तुम्ही म्हणाल की सब कुछ तो इसी के ऊपर डिपेंड करता है बाबा, है ना. मतलब ये चैप्टर काफी इंपॉर्टेंट है, इंटरेस्टिंग है. राइट, किती वाजले, 8:46. अजून आहेत आपल्याकडे 10-15 मिनिटं. आहेत तुम्ही सगळे जागे आहेत. कुठला गुण आहे आता, गुण आहे, सत्वगुण आहे, रजोगुण आहे, कुठला आहे. हरे कृष्ण. 15 मिनिटं कंट्रोल करा, थोडासा रजोगुण आणि तमोगुणला थोडा कंट्रोल करा. हा, मग याला ऍक्च्युली उत्तर देताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी पण उत्तर दिलेलं आहे. मग या श्लोकामध्ये मग तुम्हाला नॅचरली प्रश्न पडेल की ऍक्च्युली या प्रकृतीच्या 3 गुणांना मुक्त कसं व्हायचं. कारण प्रभुपाद कसे आहेत, नेहमी आपल्याला उत्तर देतात, कारण त्यांना माहिती पुढे वाचेल की नाही घेतात त्याला माहित नाहीये. मला टेन्शनचं काम असतं आचार्यांना, याला शिकवायचं म्हणजे या एका लेक्चरमध्ये त्याला शुद्ध भक्त बनवायला लागेल, पुढच्या लेक्चरमध्ये तो वाचेल नाही वाचेल काय गॅरंटी नाहीये. मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नाहीये. नंबर 1. तरीही भौतिक जगताद्वारे बद्ध झाल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करतो. प्रकृतीच्या विविध रूपानुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त झाल्यामुळे त्यांना या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. आणि हेच सर्व प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे. राईट. मग आता तुम्हाला नॅचरली प्रश्न पडला पाहिजे की आता बाहेर कसं पडायचं. 2 आपल्याकडे कॅटेगरी असतात. एक तर आपण प्रकृतीच्या गुणाकडे धावत जातो किंवा प्रकृतीचे गुण आपल्याकडे धावत येतात. तुम्हाला कळलं का. पहिली कॅटेगरी, से फॉर एक्झाम्पल, कधी कधी आपण बसलेलो असतो शांतपणे आणि अचानक आतमध्ये विकार येतात, काम, क्रोध, लोभ, मोह अचानक येतात. म्हणजे काय आहे, प्रकृतीचे गुण आपल्याला काय करतात, खेचतायत. मग आता आपल्यावरती आपण तिकडे जायचं की नाही जायचं. राईट. मग चॅन्टिंग करता करता असं वाटतं की अरे मोबाईल पण बघावा यार थोडासा. म्हणजे काय, कम्प्लीट रजोगुण. म्हणजे प्रकृतीचे गुण तुम्हाला खेचतायत. भले तुम्हाला माहिती आहे की अरे तिकडे ना फक्त चॅन्टिंग केली पाहिजे. राईट. किंवा चॅन्टिंग करताना अजून काही विचार नाही केला पाहिजे. चॅन्टिंग करताना आज प्रसादामध्ये काय ते पण विचार नाही केला पाहिजे. चॅन्टिंग करताना आज हे पण विचार नाही केला पाहिजे की आज ऑफिसला किती वाजता जायचंय. अरे कृष्ण म्हणाले असं कसं होईल, मग ऑफिस कसं होईल आमचं. तुम्हाला असं टाइम सेट करून बसायचं की त्या 1 तासाकरता तुम्हाला सगळं विसरून जायचंय. त्या 1 तासाकरता तुम्ही आणि नाम प्रभू, बस, अजून कोण नाही. आणि ऑफकोर्स बाकी भक्तांचा आशीर्वाद आणि बाकी भक्त आहेत. मग पहिली कॅटेगरी आहे आपण प्रकृतीच्या गुणांकडे धावत जाणे. प्रकृतीचे गुण आपल्याला खेचतात. आणि दुसरी कॅटेगरी आहे कधी कधी एक तर आपल्याला ते खेचतील किंवा कधी कधी आपण स्वतःच इच्छा करतो आज थोडंसं ना तिखट ठेचावाला चटणी बनवा तुम्ही आज.
म्हणजे काय झालेलं आहे, रजोगुणाचा चांगला आविष्कार झालेला आहे. तर माझं म्हणण्याचा असा अर्थ नाहीये की मिरची खातात ते रजोगुणीच आहेत. काही वेळेला आपल्या प्रकृती अशी असते की आपल्याला मिरची खाल्ल्यानेच बरं वाटतं. सर मिरची नाही खाल्ली तर ऍब्नॉर्मल वाटतं. मध्ये मी आता डेंग्यू मधनं बाहेर पडलो ना, सर्वात पहिले म्हटलं अरे ज्यादा सत्वगुण हो गया है, सॉरी तमोगुण हो गया है, थोडा बॉडी को ऍक्टिवेट करना है, पण असं काहीतरी बनवा झणझणीत की ते खाल्ल्यावरती म्हणजे थोडस झोप वगैरे उडेल 20 दिवसाची. राईट. सो समटाइम इट मे बी अ केस, बट रेग्युलर बेसिस मध्ये जे लोक हेवी स्पाइस आणि हेवी हे सगळे खातात ना, दिस इज व्हॉट तुम्हाला रजोगुण खेचते. तुम्हाला माहिती आहे की हेवी मिरची खाल्ल्याने काय होणार, तुम्हाला माहिती असतं. त्याला एक लिमिट असतं. रजोगुण म्हणजे बॅलन्स मध्ये जे खातात ना, युक्तार वेर असं, त्याला आपण म्हणायचं नाही की प्रकृतीच्या 3 गुणाच्या अधीन झाला, पण जे लिमिटच्या बाहेर जाऊन खातात आणि जास्त अति ते वर्णन पुढे येईल. काय काय लोकांना असं गरम आवडतं ना प्रसाद, म्हणजे गरम म्हणजे तव्यातनं काढल्या काढल्या जिभेवरती पडली पाहिजे पोळी. अरे एवढी पोळी ताळून सोलटून निघेल ना. काय काय लोक ते गरम गरम वडे, किंवा आम्ही पण घेतलेले ते गरम मिरच्या तळलेल्या, एवढं गरम खातात की ताळू सोलटून निघतं पूर्ण. हा मजा आ गया, मजा आ गया. कल देखना क्या होता है, कल तुम्हें ब्रश करने जाओगे, ब्रश नहीं कर पाओगे, जल जल के राख हो जाओगे उधर ही. दिस इज ऑल सिम्पटम्स ऑफ कधी आपल्याला प्रकृतीचे गुण खेचतात, कधी कधी आपण स्वतः जातो. मग ह्याला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सिंपल सोल्युशन देतात. यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ते म्हणतात, हे उद्धव गीतेमध्ये दिलेलं आहे ऍक्च्युली, त्यातनं बाहेर कसं पडायचं. उद्धव गीते म्हटलेलं आहे, वी कॅन चेंज अवर मोड्स. आपण आपले प्रकृतीचे गुण बदलू शकतो. कसं काय? बेस्ड ऑन व्हॉट काइंड ऑफ बुक्स वी रीड. आपण कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचतो, आपण कुठल्या प्रकारच्या लोकांची संगत करतो, आपण कुठल्या प्रकारचा पदार्थ ग्रहण करतो, खातो, आपण कुठल्या प्रकारच्या विचारांना कॉन्टम्प्लेट करतो रेग्युलर बेसिसवरती, आणि आपण कुठे राहतो याच्यावरती आपण डिसाईड करू शकतो की आपल्या प्रकृतीचे 3 गुण आपण कुठले जोपासतोय. बेसिकली आयडियली काय आहे, तुम्ही ज्या गोष्टीची जोपासना कराल त्या गोष्टीची वृद्धी होईल. राईट. म्हणून रिपीटेडली आपण एखादी गोष्ट सिलेक्ट केली तर त्या गोष्टीच्या आपण अधीन होऊन जातो. से फॉर एक्झाम्पल कम्प्युटरमध्ये तुम्ही इंटरनेट युज करत असाल, तुम्ही कंटिन्युअसली जर टाईप केलं इंडिया पाकिस्तान वॉर, हरे कृष्ण, तर नेक्स्ट टाइम तुम्हाला काय करायचं, नुसतं पी जर टाकला ना, पी पण डायरेक्ट टाईप करतो पाकिस्तान आणि इंडिया. किंवा आता जे कालपासून बघत होते फ्लाईट क्रॅश झाली, सगळे लोक बघत होते. तुम्ही नुसतं जर टाकलं ए टाकला तर डायरेक्ट एअर इंडियाची पूर्ण न्यूज चालू होते. बेसिकली तुम्ही ज्या गोष्टीला जास्त यूज करता युसेज, ती गोष्ट बाय डिफॉल्ट होऊन जाते. इव्हन ऑर्डिनरी मशीन कम्प्युटर आहे, ती जर अशा प्रकारे बाय डिफॉल्ट होत असेल तर आपली मशीन तर किती सोफिस्टिकेटेड आहे माहिती आहे का तुम्हाला, ज्याने डिझाईन केलं कम्प्युटर. मग तुम्ही जर नेहमी जर बॉलिवूड जर टाईप करत असाल तर तुम्हाला काय करायची गरज नाही, तो स्वतःहून नंतर पुढे हे करतो. तुम्हाला माहिती आहे युट्यूब कसं करतो, तुम्ही जे प्रकारचे व्हिडिओ बघता तो स्वतःहून हे करतो, हे बघ अजून हे बघ, हे दुसरी कॅटेगरी, अजून हे बघ. मग तुम्हाला कधी कधी तिथे द्यावं लागतं की भाई ये रिकमेंडेड नहीं है मेरे लिए अभी, एक्चुअली मैंने देख लिया, अभी न्यूज हो गया मेरा, अभी ज्यादा न्यूज नहीं देखना चाहता. तर तुम्ही तिथे त्याला लागतं ब्लॉक करता किंवा त्याला म्हणतात नॉट इंटरेस्टेड, नॉट रिकमेंडेड. मग तुम्हाला ते एकदा करून होत नाही, एकदा, दोनदा, तीनदा, 10, 20, 25 वेळा करावं लागतं. मग ते हळूहळू फिल्टर होतं ते. तरी पण तो 2 दिवसांनी परत हे करतो, हे देखना है करे, मॅच देखना है, 2 दिन पहिले देखा था. तर तुम्हाला म्हणायला लागतं नाही मुझे नाही देखना है. तर तुम्ही एकदा चुकून जरी म्हटलात की देखना आहे, बस पुन्हा त्या गुणाची काय होईल, वृद्धी होऊन जाते. म्हणून बेसिकली जर या 3 गुणांच्या पासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला पर्टिक्युलर लाईफस्टाईल आणि जीवनमान फॉलो करावं लागेल. मग ज्या लोकांना चॅन्टिंग करायची सवय आहे त्यांचं बाय डिफॉल्ट झालेलं आहे, त्यांना सांगायची गरज नाही पडत की अरे तुमको 16 माला करना आहे. त्यांना माहिती आहे, ते सकाळी उठले म्हणजे उठून त्यांचं काय कामकाज असेल तुमच्या लाईफस्टाईल प्रमाणे ऑटोमॅटिक बिल्डबॅक मध्ये हात जातं, सांगायची गरज पडत नाही. ज्यांना लेक्चर ऐकायची सवय पडलेली असते त्यांचा ऑटोमॅटिक रेडिओवरती हात जातं किंवा मोबाईलमध्ये जे काय असेल ते चालू होतं. लेक्चर बाय डिफॉल्ट असतं ते. आणि जर ते तुम्हाला दिलं नाही, तुम्हाला अस्वस्थ होतं कि अरे कुछ लेक्चर लगाओ यार, कुछ थोड़ा अजीब लग रहा है, लेक्चर लगाओ, ते कीर्तन लगाओ. राईट. म्हणजे आपण जी हॅबिट फॉलो करणार कंटिन्युअसली ते आपली काय होऊन जाते, लाईफ बनून जाते. प्रकृतीच्या 3 गुणांना बाहेर पडण्याचं हे सूत्र आहे.
याच्यापेक्षा पलीकडे काही सूत्र नाहीये. बेसिकली म्हणजे काय, मेहनत. आणि तुम्हाला भक्तांचा संग करायचा असेल, मेहनत लागते ना. कोणी तुम्हाला शिव्या देईल तरी पण नाही. चॅन्टिंग तर भक्तांसोबतच चांगली होऊ शकते. जर आपल्याला सत्संग मध्ये राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, चुपचाप राहावं लागेल. आपले जे तथाकथित मत आहेत ते बाजूला ठेवावं लागतील. कोणी काय तुम्हाला बोलेल, कोणी तुम्हाला बोलेल की अरे प्रभूजी थोडा एक्स्ट्रा सेवा करलो ना, ते पण करून तुम्हाला वाचायचं आहे ना, बस मग तुम्हाला सत्संगमध्ये राहावं लागेल. आणि सत्संगमध्ये चांगल्या क्वालिटीज हॅबिट डेव्हलप होतील. सो लाईक दॅट अशा प्रकारे या 5व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की हे 3 गुण तुम्हाला अटॅक करतील आणि 3 गुण तुम्हाला काय करतील, या जगाशी बाध्य करतील. मग त्यानंतर श्लोक नंबर 6, 7 आणि 8 या 3 श्लोकामध्ये 3 गुणांचा प्रभाव दिलेला आहे. 6 मध्ये सत्वगुण, 7 मध्ये रजोगुण आणि 8 मध्ये तमोगुण. ते आपण नेक्स्ट क्लासला बघू. नाही तर तुम्हाला आज हेवी होऊन जाईल. शुद्ध सत्व जास्त झालं की प्रॉब्लेम होतो नाही. अशा प्रकारे ही सुंदर संरचना दिलेली आहे आचार्याने आपल्या. रिपीटेडली चुझिंग ओव्हर अ पर्टिक्युलर थिंग, रिपीटेड चॉईस. पण ऍक्च्युली आपले आचार्य म्हणतात की चॉईस करणे पण आपल्या हातामध्ये नाहीये. कारण चॉईस चांगली कशी करावी हे आपल्याकडे शक्ती नाहीये. म्हणून सत्संग. आता तुम्हाला माहिती आहे की चॅन्टिंग कशी करावी, मोबाईलमध्ये न बघता करावी. तुम्ही एकट्याने बसला असाल तर हरे कृष्ण, नॉट पॉसिबल. पण तुमच्या समोर 4 लोक असतील किंवा तुमच्या समोर एक जरी डिवोटी असेल, मग तो डिवोटी का म्हणेल, प्रभुजी हरे कृष्ण, आपने बोला था ना लेक्चर में चैंटिंग कैसे करना है. ते ऍक्च्युली आमच्या एक सत्संग मध्ये एक माताजी आहेत तिथे इथे शिवडीला. तर त्या स्लम मधले जे मुलं असतात ना छोटे छोटे, त्यातल्या काही मुलांना तिकडे बोलवून घेतात. त्यातला एक मुलगा आहे, तो चॅन्टिंग करायला माताजींकडे येतो. तो एवढा त्याला हे झालेला आहे की तो एव्हरीडे माताजींकडे येतो 1 तास संध्याकाळी चॅन्टिंग करायला. माताजी त्याला घेऊन बसते चॅन्टिंग करायला. मग माताजीने त्याला शिकवलेलं आहे की चॅन्टिंग कशी करायची, चॅन्टिंगचं स्टँडर्ड काय आहे. हा मुलगा काय करतो, समजा माताजी चॅन्टिंग करता करता जर इकडे तिकडे बघत असेल तर म्हणतो, माताजी आपको इधर उधर नहीं देखना चाहिए चॅन्टिंग में. मग ते म्हणते हा मैं चॅन्टिंग कर रही हूँ, तेरे साथ चॅन्टिंग कर रही हूँ. म्हणजे माताजीने त्याला शिकवलेलं आहे. कधी कधी माताजी काय करते, फास्ट चॅन्टिंग करते, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. कधी कधी रजोगुण आपल्याला हवी झालं की आपल्याला वाटतं अरे जल्दी जल्दी जाना, घर घर का काम करना, इधर का दुनियाभर का काम करना है, जल्दी जल्दी फास्ट. हा मुलगा लगेच म्हणतो, माताजी धीरे धीरे चॅन्टिंग करो ना, आपने बोला था ना धीरे धीरे चॅन्टिंग करना चाहिए, आराम से करना चाहिए. म्हणते हा धीरे धीरे कर. छोटासा मुलगा आहे, 5 वर्षाचा मुलगा असेल मला वाटतंय. सो दिस इज द बेनिफिट ऑफ टीचिंग अदर्स. दुसऱ्यांना जर आपण शिक्षा देत असेल याचा फायदा आपल्याला होतो. म्हणजे आपण जर मार्गात भटकत असेल तर आपलेच जे शिष्य असतात ते आपल्याला सांगतात आय थिंक आप स्टँडर्ड भूल रहे हैं. तसं ब्रह्माजी हे आपल्या मुलीच्या मागे पडाले होते, भागवतच्या 3य स्कंदामध्ये आहे. तर त्यांचेच मुलं शिष्य त्यांना म्हणायला लागले आप क्या कर रहे हैं, क्या स्टँडर्ड आहे, आपने हमें क्या सिखाया आहे. तर ब्रह्माजीने सुद्धा लाज वाटते. तर इव्हन तू ब्रह्माजी सारख्या स्तरावरनं जर ब्रह्माजी पतित होऊ शकतात तर आपली काय अवकात आहे, आपण तर कधी पण पतित होऊ शकतो. म्हणून ना तुम्हाला कधी स्टँडर्ड जरी नसेल तुमचं तरी सांगत राहायचं की स्टँडर्ड काय आहे. नॉट दॅट मी तुम्हाला सगळं सांगतो सगळ्या स्टँडर्डवरती मी आहे, पण त्याचा फायदा काय आहे की तुम्ही यू कॅन चेक अँड बॅलन्स राईट. आणि आपल्या आसपासचे लोक असं सांगत असतात देखो ये स्टँडर्ड है, आपने बोला था ना ये स्टँडर्ड है, माताजी ऐसे चॅन्टिंग नाही बोला था आपने. आणि तो मुलगा एव्हरीडे येतो 1 तास, म्हणजे त्यांना बसायचं त्याच्यासोबतच. माताजी म्हणतात ही इज माय लाईफ लाईन, उसकी वजह से मेरा चैंटिंग अच्छा होता है. It's such a nice, so sometimes we may not like, but this is good for us. हरे कृष्ण. तर तुम्ही आपल्या आसपास ट्रेनिंग द्या लोकांना, चॅन्टिंग कशी करायची, स्टँडर्ड काय आहे. भले तुम्हाला नंतर ते लोक करेक्ट करतील, दॅट इज गुड. आपल्याला टिकायचं आहे ना भक्तीमध्ये. अशा प्रकारे. ओके ठीक आहे, मग आपण बघूया पुढे नेक्स्ट वीकला. आपली एक्झाम मी शेड्यूल केलेली आहे. कधी शेड्यूल केलेली आहे एक्झाम? 13 जुलै. हा 13 बरोबर 1 महिना आहे. आज 13 जून आहे. हरे कृष्ण. सगळ्यांनी अभ्यास करा हा. आता 13 जुलैला अध्याय किती दिले आहेत? 10, 11, 12, 13. हा बरोबर आहे. आणि मग नंतर आपण
14, 15, 16, 17, 18 बरोबर 6 उरतात का? बरोबर ना? 14, 15 16, 17, 18 5 मग आपण त्याची एक्झाम घेऊ. तर तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा. बरोबर 4च अध्याय आपण 4 अध्यायाचे घेत आलेलो आहोत ना. 13, 14 10, 11, 12, 13 परफेक्ट. तर तयारी करा अभ्यासाला. मग आपण परीक्षा घेऊ. होपफुली आपण या वर्षामध्ये तुमचा कोर्स पूर्ण करून टाकू. बोला माताजी. प्रभूजी शिरपूरला 27ला जगन्नाथ रथ यात्रा आहे. सगळे सगळे भक्त यू ऑल आर ऑर्डिनरी इन्व्हायटेड फॉर दिस ओकेजन. मुंबईच्या भक्तांना इन्व्हिटेशन आहे बघा. कारण सगळ्यांना प्रभूजी तुम्हाला यायचंय प्रभूजी. प्रत्येक वेळेस टाळतात तुम्ही. हरे कृष्ण. आणि ह्या वेळेला तर खरंच मला टाळावं लागेल. कारण मी सुद्धा जगन्नाथपुरीला चाललोय सगळ्या भक्तांना घेऊन मुंबईच्या. म्हणजे तुमच्या ग्रुपला सोडून सगळ्यांना घेऊन जात असतो मी. बाकीचे सगळे भक्त ज्यांना जमेल प्रभूजी त्यांना सगळ्यांना सांगा एकदा तुम्ही. हा सगळ्यांनी जायचंय हा शिरपूरला. शिरपूरला हे आपले वडील आहेत ते बरेच मेहनत घेत आहेत. कीर्ती गोविंद माताजी, उज्ज्वला कांता माताजी, अजून बरेच भक्त आहेत जानकीनाथ प्रभूंसोबत. आपण जाऊन तिकडे त्यांचा उत्साह वाढवायचा आणि तुमची पिकनिक पण होईल. मुंबईचे पण ड्युटी येणार आहेत प्रभूजी. हा येतील ना या सगळे. आणि सगळ्यांची राहायची उत्तम व्यवस्था होईल प्रभूजी. टेन्शन नका घेऊ. हा बघा सगळ्यांच्या हो फर्स्ट क्लास अकोमोडेशन अँड प्रसादम. ठीक आहे. गोपीगड माताजी काय माताजी? धुळे डिस्ट्रिक्ट. हॅलो धुळे डिस्ट्रिक्ट माताजी, नॉर्थ महाराष्ट्र. नाशिक. हरे कृष्ण प्रभूजी. जगन्नाथ श्रीकर प्रभूंचे जगन्नाथ शिरपूरला चाललेत रथयात्रेला. हो 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 बरोबर बरोबर बरोबर. हो आम्ही येतोय लालबागचे भक्त. हो माताजी नक्की या. खूप छान वाटेल, आनंद होईल. का माताजी? हा हरे कृष्ण. येणार येण्याच्या पहिले फोन करा माताजी. आम्ही म्हणजे गाडी केली आहे स्पीकर प्रभूजींनी ना, त्याच्यात आम्ही येणार आहे. अच्छा हरे कृष्ण. अजून कुणाला आणता इथं आणा माताजी. व्यवस्था आहे भरपूर. सगळ्या डिवोटींचे घर आहेत. चालेल. सेवा कोण दिला माताजी? तुम्ही कुठे राहता? हॅलो. हा 40गाव. मग तुम्हाला जवळ आहे, तुम्ही जाणार ना? जावं लागेल तुम्हाला. हरे कृष्ण. तर तुम्ही सगळ्यांनी जावा. मालेगावचा पण एक मोठा ग्रुप येणार आहे बघू. मालेगाव, धुळे, चाळीसगाव हे तर आहेतच प्रभूजी सगळे. आणि ट्रेनने एकदम सोपं प्रभूजी. डायरेक्ट धुळ्यापर्यंत ट्रेन येते मुंबईचे धुळे. आता तुम्हाला सोडणार नाही मुंबईच्या भक्तांना. सगळ्यांनी जावा, प्लीज जावा. मी जर रथयात्रेला नसतो गेलो ना तर नक्की गेलो असतो. हरे कृष्ण. तुम्हाला बरं वाटते प्रभूजी आता? हा बऱ्यापैकी आहे. झालं ना आता 1 महिना आराम केला लगभग. म्हटलं आज क्लास करूया. प्रभूजी ना थोडासा आहे, एवढं जास्त नाही. थोडासा मानसिक आहे, ते मेंटल आहे ऍक्च्युली. शारीरिक संपलेलं आहे. आता थोडंसं काय आहे ते मेंटल स्तरावरती असेल थोडंसं की अजून मी थकलेलं आहे, असं एवढं काही नाहीये. ऍक्च्युली ऑल राईट आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेने लवकर बरा झालो, पटकन बरा झालो. धन्यवाद त्याबद्दल. हरे कृष्णा. मग ठीक आहे, आपण भेटूया नेक्स्ट वीकला. सगळ्यांनी रथयात्रेला जायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद की जय.
हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम प्रभुजी, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण दंडवत प्रणाम हरे हरे कृष्ण दंडवत प्रणाम हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभुजी हरे कृष्ण की तब्येत निरामय हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभुजी